राष्ट्रसेवकच्या आजच्या भागात मी चैतन्य सबनीस नमस्कार, मी रोहन देशपांडे. आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्याबरोबर आहेत सावरकर अभ्यासक अक्षय जोग. नमस्कार. नमस्कार. तर अक्षयजी, सावरकरांना आपण महाराष्ट्रात सगळेच जाणतो, पण तुम्ही सावरकरांवरती आक्षेप आणि खंडन, त्यांच्यावर बरेच आक्षेपही झालेत, त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे. पण मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी आपण काही प्रश्न घेऊया की जे आम्हाला सामान्यांच्या मनामध्ये आहेत. तर त्यातला एक हे आहे की सावरकरांचं हिंदुत्व होतं, पण सावरकर विज्ञानवादी पण होते आणि हिंदुत्व असूनही ते धर्मनिरपेक्षही होते असं म्हटलं जातं. तर ह्यावर आपण काही प्रकाश टाकू शकाल का? सावरकरांचं एकंदरीत संपूर्ण आयुष्य किंवा त्यांचे विचार बघितले ते खूप बॅलन्स असे होते आणि त्यांनी खूप संतुलन राखलेलं होतं. म्हणजे काहींचं असं म्हणणं आहे की सावरकर हे बंडल ऑफ कॉन्ट्राडिक्शन आहेत, परस्पर विसंगत व्यक्तिमत्व आहे. ते माझ्यासाठी परस्पर विसंगत व्यक्तिमत्व आणि बॅलन्स असणं ह्यात खूप फरक असतो. सावरकर एक महाकवी, कवी मनाचे सावरकर व्यक्ती असूनही ते खूप वास्तववादी आणि व्यावहारिक होते. म्हणजे कवी मनाची व्यक्ती वास्तववादी कशी हा प्रश्न पडतो. त्याचं कारण तसं आहे की खूप ते बॅलन्स माइंडेड होते आणि त्यांच्या मनाचं संतुलन हा त्यांचा विशेष आहे. आणि म्हणूनच हिंदुत्ववादी व्यक्ती ही विज्ञाननिष्ठ आहे आणि एक प्रकारे जी आपण आपल्या ज्या टर्मिनॉलॉजीज किंवा आपण एक प्रकारच्या बेंचमार्क सेट केलेले आहेत की हिंदुत्ववादी व्यक्ती ही विज्ञानवादी असू शकत नाही किंवा विज्ञानवादी व्यक्ती कधीही हिंदुत्ववादी किंवा असू शकत नाही. तर मुळातच ही समीकरणच असं करणं किंवा अशी तुलना करणं हे चुकीचं आहे. विज्ञाननिष्ठा की विज्ञानवादीपणा म्हणजे विज्ञाननिष्ठा म्हणजे काय की आपण आपली जी वृत्ती जी असते ती तुम्ही विज्ञाननिष्ठ असणं ह्याचा अर्थ म्हणजे काही आपण जो शाळेत विषय शिकतो सायन्स ते विज्ञान असं नाही. ती प्रवृत्ती म्हणजे काय की विज्ञान कसं असतं, सतत ते अपडेट होणारं विज्ञान असतं. म्हणजे उदाहरणार्थ आधी आपण 2G वापरायचो, आता 3G वापरतो, 4G वापरतो, उद्या आपण 5G वापरू. म्हणजे 4G वापरताना आपण 2G आणि 3G आपण सहज सोडून दिलं तर आपण त्याला कुरवाळत बसलो नाही. आपल्याला माहिती आहे की हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे. तसं जुन्या कुठल्या गोष्टी कुरवाळत न बसता, श्रद्धा असो अंधश्रद्धा असो त्या कुरवाळत न बसता सध्याच्या काळामध्ये सध्याच्या याच्यामध्ये जे समयोचित आहे, अद्ययावत आहे, अद्यतन आहे, हा शब्द सावरकर दिलेला आपल्या मराठी भाषेला. अद्ययावत किंवा अद्यतन म्हणजे अप टू डेट आहे ते आपण स्वीकारावं. आणि ते स्वीकारताना ही एखादी गोष्ट आपल्या कोणाच्या धर्मग्रंथामध्ये पुराणामध्ये कुठल्या स्मृती ग्रंथामध्ये लिहिली आहे का हे बघत असायची काही गरज नाही आहे. आपल्याला तर ती आता हितकारक आहे आपल्याला, समाजाला आणि राष्ट्राला, तर तुम्ही स्वीकारा. म्हणजे ह्या वृत्तीला म्हणतात विज्ञाननिष्ठ वृत्ती किंवा विज्ञानवादीपणा. आणि ही वृत्ती आणि हिंदुत्व ह्याच्यात तसा संबंध नाही आहे. कारण हिंदुत्व म्हणजे काय, सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे काही हिंदूंचं बहुसंख्याक राज्य निर्माण करणं वगैरे असं काही नाही आहे. हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे न्याय आणि नागरी अधिकार, मानवाधिकार त्यांना मिळवून देणं. म्हणजे काय की यात थोडंसं आपल्याला काहीतरी त्याची बॅकग्राऊंड जाणून घ्यायला हवी, त्यांनी ते काम आणलं वगैरे. 1920पर्यंत साधारण महात्मा गांधींचं युग सुरू व्हायच्या आधीपर्यंत काँग्रेसनी न्यायमूर्ती रानडेंनी पुरस्कार दिलेला हिंदी राष्ट्रवाद जो होता तो स्वीकारलेला होता. हिंदी राष्ट्रवाद म्हणजे काय, जो या हिंदुस्थानामध्ये राहतो, या भारतामध्ये राहतो, ती प्रत्येक व्यक्ती कुठल्याही जाती धर्माशी असून दे ती व्यक्ती हिंदी आहे आणि म्हणून त्या बेसिसवरती ती व्यक्ती हिंदी नागरिक म्हणून हिंदी राष्ट्रवाद असा तो त्याचा मूलभूत तत्त्व आपण त्याला म्हणू शकतो त्या गोष्टी राष्ट्रवादाची. नंतर मग काय झालं की काही कालापरत्वे 1900 आणि 1910च्या दशकामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यानंतर हिंदू महासभेची स्थापना झाली. मुस्लिम लीग स्थापना झाल्यावरती मुस्लिम लीगनी अशी मागणी केली की या देशावरती आम्ही बरेचसे वर्ष राज्य केलं आहे, त्यामुळे जरी आम्ही 20% असलो तरी आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व जे म्हणतो पण पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये आम्हाला हिंदूंच्या समसमान वाटा हवा. म्हणजे हिंदू 80% आहेत तर त्यांना 80% सीट्स राजकीय जागा न मिळता त्यांना 50% द्या आणि आम्हाला 50% द्या, किंवा आम्हाला 50% द्या, बाकी 50% तुम्ही कशाही कोणाला वाटून घ्या, आम्हाला माहीत नाही, आम्हाला समसमान वाटा. त्याला आपण म्हणतो पॅरिटीचं तत्त्वज्ञान असं म्हणतो. त्याला शब्द असा आहे पॉलिटिकली पॅरिटी म्हणून, समसमान वाटप. तर ह्याच्यावरती काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये काही चर्चावाद झाले, डिबेट सुरू झाल्या. काहींचं म्हणणं आम्ही तुम्हाला जसे गोपाळ आगरकर जे होते ते पण प्रखर बुद्धिवादी होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या नुसारच तुम्ही 20% तुम्हाला 20% जागा द्यायला आम्ही तयार आहोत, पण 20% जास्त तुम्हाला देणार नाही. गोखले किंवा अजून काही त्यातले पुढारी होते काँग्रेसचे, त्यांनी सांगितलं, काहींचं म्हणणं की 25% देऊ, काहींचं म्हणणं 30% देऊ, काहींचं म्हणणं 40% देऊ, असं त्यांचं निगोशिएशन सुरू होतं.
मग ह्याच्यावरती सावरकरांचं असं म्हणणं होतं की 30-40% काय किंवा 50% काय, काहीही देणं हा एक प्रकारे हिंदूंवरती जे बहुसंख्याक आहेत त्यांच्यावरती एक प्रकारचा हा अन्याय आहे. आणि युनोनी म्हणजे युनायटेड नेशन्सनी जे लोकशाहीचं एक तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, लोकसंख्येच्या अनुसार प्रतिनिधित्व, त्याच्या सगळ्याला हा तुमचा जो सध्या तुमचा उपक्रम सध्या तुमचा उपद्व्याप सुरू आहे, सगळ्याला तो हरताळ फासतो आहे. म्हणजे लोकशाहीच्या मूळ गाभ्याला तुम्ही समजा मुस्लिम लीगला त्यांच्या लोकसंख्येच्या जास्त जागा दिल्या तर तो लोकशाहीवरच्या तत्वाला एक प्रकारे हरताळ फासल्यासारखं होईल. म्हणून सावरकरांनी सांगितलं की मी सुद्धा मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुसार जागा द्यायला तयार आहे, पण त्याच वेळेला हिंदूंच्या जागा आहेत त्या कमी होता कामा नयेत. म्हणजे जे धर्मीय लोक जी लोकसंख्या आहे त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुसार जागा मिळायला हव्यात. हिंदू बहुसंख्याक आहेत म्हणून हिंदूंना पण बहुसंख्याकापेक्षा जास्त जागा पण नकोत, पण त्याच वेळेला हिंदू बहुसंख्याक आहेत म्हणून अल्पसंख्याकांचा अनुनय करण्यासाठी त्यांना आम्हाला कमी जागा असता कामा नयेत. म्हणजे जसं आपण म्हणतोय की अल्पसंख्याकांवरती अन्याय होऊ नये हे पूर्णपणे मला मान्य आहे, सावरकरांचं म्हणणं असं, पण त्याच वेळेला बहुसंख्याकांसुद्धा अन्याय होता कामा नये. इथे काय होत होतं की मुस्लिम लीगला 20% किंवा 30% किंवा 40% जागा देताना 80% हिंदूंना 60% किंवा 50-40%वरती कॉम्प्रोमाइज करावं लागणार होतं. म्हणजे तो एक प्रकारचा हिंदूंच्या न्याय आणि नागरी अधिकारावरती एक प्रकारचं आक्रमण होतं. आणि म्हणून त्या न्याय आणि नागरी अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्वची संकल्पना मांडली. तर त्यांनी का मांडली? मुख्यतः मुळात त्यावेळेला त्या 1920-30च्या दशकामध्ये हिंदू कोण ह्याची डिफाईन व्याख्या अशी काही नव्हती. बाकी धर्मियांच्या व्याख्या डिफाईन आपण करू शकतो, पण हिंदू कोण या अशी डिफाईन व्याख्या नव्हती. साधारणतः तेव्हा त्यावेळेला हिंदू कोणच्या 105 व्याख्या होत्या. त्याचं पुस्तक पण आहे एक हिंदू कोणचं, विविध लोकांच्या. त्यात टिळकांची व्याख्या आहे, नंतर त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेने पण त्यांची व्याख्या ॲड केली. अशा विविध संस्था आणि व्यक्तींनी त्यांच्या हिंदूच्या व्याख्या ॲड केलेल्या आहेत. सावरकर पण त्यातली एकही व्याख्या सर्वसमावेशक म्हणजे अतिव्याप्ती आणि अव्याप्ती याच्या दोषापासून मुक्त अशी एकही व्याख्या नाही आहे. म्हणून सावरकरांनी स्वतःच्या अभ्यासातून ते पुस्तक लिहिलं, इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व. 1923 साली त्यांनी पुस्तक लिहिलं आणि नंतर मग त्यांनी ते जेव्हा ते सुटका झाली त्यांनी ते त्यांच्या नावाने ते प्रकाशित केलं. त्यात त्यांनी असं म्हटलं की आज हिंदू सिंधूपर्यंत यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूशैव सवयी हिंदू रीती स्मृता. हा स्वतः सावरकरांनी संस्कृतमध्ये तयार केलेला हा छंदबद्ध व्याख्या आहे. याचा अर्थ असा आहे की सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत ही जी भारतभूमी आहे त्याला ही ज्याची पितृभू पण आहे आणि पुण्यभू पण आहे तो हिंदू. म्हणजे काय की पितृभू म्हणजे वडिलांची भूमी असा याचा अर्थ नाही आहे. फादरलँड म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये शब्द असा वापरला आहे फादरलँड, पण मुळात पितर ह्याला समानार्थी शब्द अवेलेबलच नाही आहे इंग्रजीमध्ये, म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे फादरलँड. आपण फार फार तर म्हणू शकतो अँसेंटर्स लँड म्हणू शकतो फार फार तर त्याला असं. त्यांनी तो पण शब्द सावरकरांनी त्या पुस्तकात वापरलेला आहे. तर पितरांची भूमी जसं आपण म्हणतो की ही माझ्या वाडवडिलांची भूमी आहे. आपण ह्याचा अर्थ काय असतो की आपल्या कुळातल्या किंवा आपल्या त्या कुटुंबातल्या आधीच्या बऱ्याचशा पिढ्यांच्या 5-6-10 ज्या ज्ञात पिढ्या आहेत त्या सगळ्यांची ती भूमी असते. या अर्थाने सावरकरांनी पितरांची भूमी असा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये पुरुष स्त्री सगळ्या इन्क्लुडेड आहे. म्हणजे फक्त काही पितृसत्ताक किंवा पुरुषसत्ताक सावरकरांना इथे संस्था आणायची होती बरं असं काही नाही आहे. पितरामध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी म्हणजे स्त्री पुरुष आजी आजोबा आई वडील या सगळ्यांचा समावेश होतो. फक्त मेल वर्जन असं त्याच्यामध्ये त्यांना म्हणायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यभू. पुण्यभू म्हणजे की ज्या धर्मांचे किंवा पंथांचे तत्ववेत्ते महापुरुष त्याचे धर्माचे काही उद्गाते वगैरे या भूमी जन्माला आलेले आहेत. तर किंवा त्यांचे जे काही विशिष्ट काही स्थळं असतील, मंदिरं असतील, प्रार्थना धार्मिक स्थळं असतील, जी मूळ स्थळं जे म्हणतो आपण, नंतर आपण कुठे पण मंदिर स्थापन करू शकतो मुद्दा वेगळा, पण मूळ स्थळं जी असतील ती ज्या भूमीत असतात त्या भूमीबद्दल त्या धर्मीयांना एक प्रकारची काहीतरी आत्मीयता असते, एक आस्था असते आणि ती भूमी त्या व्यक्तींसाठी एक प्रकारची पवित्र भूमी असते. म्हणून सावरकरांनी शब्द दिलेला आहे होली लँड म्हणजे पवित्र भूमी किंवा पुण्यभूमी. त्या ह्याच्यामध्ये कोण येतं तर ह्याच्यामध्ये हिंदू येतात, म्हणजे वैदिक हिंदू म्हणून ते येतात, जैन येतात, शीख येतात, बौद्ध येतात, नवबौद्ध येतात, लिंगायत येतात, प्रार्थना समाजी, ब्राह्मण समाजी येतात. ही सगळी लोकांच्या दृष्टीने ही त्यांची पुण्यभूमी पण आहे. कारण या सगळ्या धर्मपंथांचे जन्म निर्माते उद्गाते सगळे या भारतभूमीवर झालेले आहेत. मग ह्याच्यातनं एक्सक्लूड कोण होतं तर अर्थातच मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी हे याच्यातनं एक्सक्लूड होतात. मग
त्याच्यातही काही लोकांचा असा आक्षेप आहे की मुसलमानांना ख्रिश्चनांना वगळण्यासाठीच सावरकरांनी व्याख्या केलेली आहे. मुळात त्यांना वगळण्यासाठी व्याख्या केलेली नाही, तर ह्याच्यातून ऑटोमॅटिक वगळले जात आहेत आणि मुळात ही व्याख्या ही मानवजात म्हणजे कोण, भारतीय नागरिक कोण याची व्याख्या ही नाही आहे. ही व्याख्या आहे हिंदू कोणची व्याख्या आहे. बरं, या व्याख्येनुसार जो हिंदू ठरत नाही तो भारतीय नागरिक आहे, सावरकरांनी सांगितलेलं आहे. जो भारतीय नागरिक आहे त्याला इथे राहण्याचा, हिंदूंच्या समसमान हक्क भोगण्याचा, अधिकार भोगण्याचा पूर्णपणे हक्क आहे. हिंदूंचे अधिकार डिफाईन करण्यासाठी, हिंदूंना हिंदूंचे न्याय नागरी अधिकार मिळवून देण्यासाठी मुळात हिंदू कोण ह्याची व्याख्या करण्याची गरज पडली आणि म्हणून सावरकरांनी ती हिंदूची व्याख्या केली. कारण उद्या समजा लोक म्हणाले असे ठीक आहे तुम्ही हिंदूंसाठी अधिकार मागताय पण हिंदू कोण हे तुम्हाला माहिती आहे का, त्यासाठी स्वतः आपल्याला पाहिजे डिफाईन स्पष्ट असायला हवं की हिंदू कोण. मग त्याकरता त्यांनी हा खटाटोप केला हिंदू कोणची व्याख्या. आणि त्याप्रमाणे जसं परत सांगितलं की ही कुठल्याही प्रकारे भारतीय नागरिक कोण किंवा भारतीय देशभक्त कोण ह्याची व्याख्या नाही. जो या व्याख्येमध्ये येत नाही ती व्यक्ती भारताची नागरिक आणि देशभक्तसुद्धा असू शकते आणि असेलसुद्धा. या व्याख्येमध्ये जी व्यक्ती येते असंही त्याचं कंपल्शन नाही की ती हिंदू व्यक्ती ही कंपल्सरी भारतीय नागरिक असायलाच हवी आणि देशभक्त पण असायला हवी, असं काही कंपल्शन नाही आहे. एखादी व्यक्ती नागरिक आहे, देशभक्त आहे पण व्याख्येमध्ये येत नाही, ठीक आहे, ती व्यक्ती या देशाचं नागरिक म्हणून इथे राहू शकते, तिला सगळे अधिकार मिळू शकतील. म्हणजे सांगायचा मुद्दा असं की हिंदूंचं न्याय नागरी अधिकारांचं संरक्षण करणं म्हणजे इतर आता काँग्रेस म्हणजे काही इतर धर्मीय नव्हते, सगळे ते हिंदूच लोक होते. पण एखाद्या संस्थेने किंवा संघटनेने हिंदूंच्या अधिकारांवर जेव्हा आक्रमण करायचं ठरवलं तर त्याला प्रतिकार करण्यासाठी त्याचा एक अन्यायी क्रियेला प्रतिक्रिया देण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्व या ह्याचं पुस्तक लिहिलं, त्याचं संघटन केलं हिंदूंचं आणि हिंदू राष्ट्र वगैरे पुढे सगळं त्यांनी चळवळी सुरू केली. त्याचं मूळ कारण गाभा हा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये ही एक प्रकारची राजकीय संज्ञा किंवा सोशिओ पॉलिटिकल एक प्रकारची व्याख्या आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे धार्मिक, आध्यात्मिक, पारलौकिक श्रद्धा ह्याचा काही संबंध येत नाही. जो निधर्मी व्यक्ती आहे की त्याला निधर्मी व्यक्तीला पुण्यभूमी नसतेच कधी, त्याला फक्त पितृभूमी असते, तर ती व्यक्तीसुद्धा सावरकरच्या व्याख्येनुसार हिंदू ठरते. तर त्यामुळे निधर्मीपणा, विज्ञाननिष्ठा आणि हिंदुत्व ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचं सरमिसळ अशी होऊ शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही ना की एखादी व्यक्ती क्रिकेटपटू आहे मग तो कवी कसा काय, असं म्हणू शकत नाही. आणि कवी असणं आणि क्रिकेटपटू असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. तसं विज्ञाननिष्ठा आणि हिंदुत्व या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही व्यक्ती मी तर म्हणेन की जो हिंदुत्ववादी आहे तो विज्ञाननिष्ठ असायलाच पाहिजे. आणि जो विज्ञाननिष्ठ आहे, ज्या तटस्थ वृत्तीने तो सगळ्या गोष्टी पाहतो, ती व्यक्ती हिंदुत्ववादी असायलाच हवी. मी तर म्हणतो की बाय डिफॉल्ट ते एकत्र पॅरलल आहेत, त्या एकच गोष्टी इन्व्हर्सली प्रपोर्शनल नाही आहेत. तर मला असं वाटतं की हे सावरकरांचे हे जे त्यांनी बॅलन्स ठेवला होता या कुठल्याही गोष्टीमध्ये, हे त्यांचं वेगळेपण आणि मोठेपण आहे सावरकरांचं. म्हणजे खूपच संभ्रमात टाकणाऱ्या प्रश्नाचं खूप चांगलं उत्तर दिलं. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की त्यांचं हिंदुत्व हे धार्मिक नसून ॲडमिनिस्ट्रेशनच्या पर्पजने त्यांनी ते व्याख्या डिफाईन प्रोटेक्टिव्ह आहे त्यांचं ते हिंदुत्व. सावरकरांचे जे विचार होते ते एक सबळ राष्ट्र निर्माणासाठी आवश्यक आहेत, या दुमत तर नाहीच आहे. पण असं कुठेतरी आढळून येतं की स्वातंत्र्यानंतर त्यांचे विचार जेवढ्या प्रखरतेने, जेवढ्या प्रबळतेने लोकांच्या मनात रुजू व्हायला हवे होते ते तसे झाले नाही आहेत. तर यामागचं कारण नेमकं काय? लोकांना ते नीट कळले नाहीत का अजून काही कारण असेल यामागे? पहिलं बेसिक कारण असं की सावरकरांची भाषा खूप कठीण होती. म्हणजे हे मेन कारण आहे की मराठी माध्यमात शिकलेल्या व्यक्तीनं सुद्धा सावरकरांचे विचार, त्यांची पुस्तकं पहिल्या बैठकीमध्ये पटकन ग्रास्प करू शकत नाहीत. हे त्याचं त्यांची लिखाणशैली हा त्यातलं जशी ती प्रभावशाली आहे तशी ती समजायला कठीणसुद्धा आहे. म्हणजे ऐकायला व्याख्यान म्हणून आपल्याला खूप प्रभावशाली वाटेल ती, पण लिखाण एक ग्रंथ म्हणून वाचायला गेलो थोडी थोडीशी कठीण शैली आहे. त्यांच्या भाषेवर बराच करून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या लेखनचा शैलीचा प्रभाव त्यांच्यावरती होता. लांब पल्लेदार वाक्य लिहिणं वगैरे असं. तर मुख्य म्हणजे त्यांची पहिले भाषाशैली जी छान आहे पण सामान्य माणसाआधी न पचणारी भाषा आहे अशी आहे ते. दुसरी गोष्ट असं मला वाटतं की त्यांचं बरंचसं वाङ्मय, 80% वाङ्मय हे मराठीमध्ये आहे. त्यामुळे अमराठी लोकांना पर्यंत पोचण्यासाठी त्याचा थोडंसं जरा कठीण गेलं. म्हणजे फक्त मराठी लोकांपुरतं ते मर्यादित राहिले, महाराष्ट्रापुरते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सावरकरांनी जसं मगाशी म्हटलं की त्यांनी हिंदुत्व संघटन, हिंदुत्व याचा उद्घोष केला.
त्यांनी देतात. एक प्रकारे लोकांनी, विरोधकांनी त्यांना एक प्रकारे जातीय किंवा कम्युनल म्हणून त्यांना टार्गेट केलं आणि त्यामुळेच मग सावरकरांचे विचार थोडेसे बॅकफूटला गेले. आता ह्याच्यामध्ये चूक ही पूर्णतः आपल्या सामान्य लोकांची आहे आणि हा सेटबॅक बसायला मला असं वाटतं की जी घटना घडली होती 1948ला गांधी हत्या, तर त्याच्यात हात खूप मोठा वाटा आहे. कारण नथुराम गोडसे हा सावरकरांच्या हिंदू महासभेमधलाच एक कार्यकर्ता होता. त्यांच्या 1-2 दौऱ्यावर सुद्धा तो त्यांच्याबरोबर गेलेला होता. त्यामुळे मग तो अनुयायी असं म्हणता येईल. तो त्यांचा अंधभक्त नव्हता आणि सावरकर म्हणतील ती पूर्व दिशा असं नव्हतं. त्यांचे सावरकरसुद्धा मतभेद वगैरे सुद्धा होते. सावरकरांनी जेव्हा खंडित भारताचं स्वागत केलं ते नथुराम गोडसेंना काही पटलेलं नव्हतं. त्यांचा निषेध केला होता. त्यांनी काळे झेंडे फडकवलेले होते. त्या उलट सावरकरांनी घरावरती भगवा ध्वज आणि तिरंगा ध्वज फडकावलेला होता. पण केवळ हा हिंदू महासभेचा हिंदुत्ववादी मनुष्य आहे नथुराम गोडसे, सावरकरांना मानतो, मग नक्कीच सावरकर त्याच्यामध्ये हातभार असणार आणि म्हणून मग सावरकरांवरती एक प्रकारचा तो एक कलंक बसला की अरे गांधी हत्येमधले संशयित, त्यांची निर्दोष सुटका झालेली होती. कोर्टाने कुठेही सांगितलेलं नाही आहे की तुम्ही संशयित आहात किंवा पुराव्याच्या अभावी तुमची मुक्तता केलेली वगैरे, असं कुठेच न्यायालय म्हणत नाही आहे. पण तरीही एक प्रकारे त्या शेषराव मोरेंचं पुस्तक आहे प्रसिद्ध, गांधी हत्या सावरकरची बदनामी, त्यात त्यांनी खूप छान वर्णन केलं आहे की नथुरामनी 3 गोळ्या मारल्या महात्मा गांधींना. त्यातल्या पहिल्या गोळीनी महात्मा गांधी गेले. दुसऱ्या गोळीनी नथुरामनी गांधी विचारांची चिकित्सा पूर्णपणे बंद केली, की म्हणजे गांधी आता हे देव झाले, त्यांच्या विचारांची चिकित्सा करणं म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्यांचे हत्यारे आहात, तुम्ही गोडसेवादी आहात, असा एक प्रकार तो शिक्का बसला गेला. तिसरी गोष्ट म्हणजे सावरकरांवरती आयुष्यभराचा सावरकर हिंदुत्ववादी चळवळ ह्यावरती एक प्रकारे कायमचा एक प्रकारचा गांधी की हत्यारे अशा एक प्रकारचा तो कलंक बसला. तर गांधी हत्या हा सावरकरांचे विचार लोकांपर्यंत न पोचण्यामागे, त्याला सेटबॅक बसण्यामागे हा खूप मोठा त्याच्यामध्ये ती घटनेने खूप सेटबॅक बसला. ती कदाचित घटना घडली नसती तर मला असं वाटतं की सावरकरांचे विचार नक्कीच जनसामान्य लोकांमध्ये पोचले असते, त्यांनी एक्सेप्ट केलं असतं. फक्त फरक इतकाच आहे सध्याचा मला वाटतो की त्यानंतरही सगळे घटना घडली, घडायला नको होती गांधी हत्येची, अत्यंत निंदनीय कृत्य ते होतं. पण कितीही विरोधकांनी त्या म्हणजे त्याचा राजकारण करून सावरकरांना विलन ठरण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी सुद्धा सावरकरांचे विचार इतके सुसंगत होते काळाच्या, त्यामुळे सावरकरांचं नाव न घेता सुद्धा आपण एक प्रकारे बाय डिफॉल्ट आपण सावरकरवादच की त्यांचे विचारच फॉलो करत आहे. म्हणजे लेबल फक्त वेगळं असेल, लेबल आपण गांधी विचार किंवा कुठलेही वेगवेगळे नेहरू विचार आपण म्हणू शकतो त्याला, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये खरं विचार सावरकरांचा विचार आहे तो. तर मला असं वाटतं की सावरकरांचं नाव न घेता सुद्धा आपण सावरकरवादाकडेच वाटचाल करतोय असं वाटतंय. तर अक्षयजी, आत्ता तुम्ही जो विषय सांगितलात की गांधी हत्येमुळे एक सेटबॅक बसला आणि सावरकरांना लोकांनी तेवढं स्वीकारलं नाही, तर या गांधी हत्येमध्ये आजही बरीच लोक सावरकरांना दोषी मानतात आणि तो एक आक्षेप आहे सावरकरांच्या जीवनावर, त्यांच्या विचारांवर. तर त्या बाबतीत आपण काय म्हणाल? हां, म्हणजे एक प्रकारे सावरकरांना एक संशयित म्हणून त्यात अटक केली ती ही मात्र गोष्ट खरं आहे, ते कोणीच नाकारणार नाही. पण सावरकरांची त्यातून पूर्णपणे निर्दोष सुटका झालेली होती. आता ह्याच्यातही काही लोकांचा असा आक्षेप आहे की सावरकरांची पुराव्याच्या अभावी सुटका झाली. तर मुळात आपल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पुराव्याच्या अभावी सुटका अशी सुटकेची कुठलीही वर्गवारी वगैरे केलेली नाही आहे. एक तर सुटका 2 प्रकारची असते. एक तर संशयाचा फायदा मिळून तुम्हाला सुटका होते तुमची, नाहीतर तुमची सुटका पूर्णपणे निर्दोष सुटका तुमची होते. ह्या 2 आपल्याकडे फक्त आपण वर्गवारी केलेल्या आहेत. म्हणजे कुठलीही सुटका होताना पुरावा नाही आहे म्हणून सुटका होते. पुरावा जर असता तर सुटका झालीच नसती. हा हे बेसिक लॉजिक आहे. त्यामुळे पुराव्याच्या अभावी मुक्तता या शब्दछलाला तसा न्यायालयीन भाषेमध्ये त्याला काही अर्थ नाही आहे. न्यायालयाच्या भाषेमध्ये म्हटलं तर मुक्तता ही मुक्तता असते आणि पुरावे नसतात म्हणूनच मुक्तता असते. त्यात अभावी हा शब्द हा एक शब्दछल आहे, त्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही आहे. आणि सावरकरांच्या मुक्तता करताना त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे कोर्टाचा जो निकाल आहे, त्यांनी कुठेही पुराव्याच्या अभावी मुक्तता किंवा संशयाचा फायदा देऊन मुक्तता असे शब्द उच्चारले नाही आहेत. त्यांनी पूर्णपणे निर्दोष मुक्तता असा स्पष्ट उच्चार केलेला आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्याच्यात काही लोकांचं असं म्हणणं असतं की विशेष करून नंतर जो कपूर आयोग नेमला गेला 1969ला त्यांनी त्याचा निकाल दिला, त्यात काही विरोधकांचं म्हणणं असतं की त्याच्यावरती दामले आणि कासार, दामले हे सावरकरांचे सेक्रेटरी होते, कासार सावरकरांचे अंगरक्षक होते, बॉडीगार्ड होते, त्यांच्यामुळे 2 साक्षी त्याच्यात कपूर आयोगासमोर आल्या होत्या की नथुराम गोडसे सावरकरांना भेटायला आलेला होता गांधी हत्येच्या आधी, त्यांची मिटिंग झालेली होती, ते दिगंबर बडगेंनी कोर्टात सांगितलेलं होतं आणि कोर्टाचं म्हणणं होतं की दिगंबर बडगेच्या या विधानाला सपोर्टिव्ह असं दुसरं कुठलंही स्टेटमेंट नाही आहे, त्यामुळे फक्त दिगंबर बडगेच्या या विधानावरती सावरकरांना दोषी ठरवणं हे तसं धोकादायक ठरेल, त्यामुळे आम्ही दिगंबर बडगे आणि प्रकारचा माफीचा साक्षीदार असल्यामुळे त्याची ही साक्ष ग्राह्य धरणं कितपत योग्य आहे हे थोडीशी काही शंका होती. या सगळ्याच्यामुळे सावरकरांना फायदा मिळाला आणि सावरकर फाशीच्या दोरातून सुटले असा आक्षेप असतो. तर मुळात ह्यात बेसिक मुद्दा असा आहे की दामले आणि कासार यांची साक्ष कपूर आयोगासमोर झालेलीच नाही आहे. कपूर आयोगाचा जो पूर्ण त्यांचं रिपोर्ट आहे तो नेटवरती अवेलेबल आहे. त्या कमिशनसमोर, चौकशी आयोगासमोर कोणा साक्षी झालेल्या आहेत ते सगळ्याची लिस्ट त्यांनी दिलेली आहे. त्यात कुठेही दिगंबर बडगे, दामले आणि कासार याचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे दामले आणि कासारांच्या साक्षी कपूर आयोगासमोर झालेल्या नाही आहेत. दामले आणि कासारांच्या साक्षी झाल्या कुठे? जेव्हा 1948ला गांधी हत्येच्या नंतर अटक झाली सगळ्यांना, त्यातले एक संशयित म्हणून किंवा एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून या दोघांना अटक केलेली होती. त्यांना 3rd डिग्री लावून जफाचीच गादीवर झोपून वगैरे त्यांचा खूप छळ करून वगैरे त्यांच्याकडनं त्यांचा छळ झाला होता असं त्यावेळेचे काही पत्रांमधले रिपोर्ट्स आहेत. उदाहरणार्थ गांधीवादी विचारवंत यदी फडके यांचा एक लेख आहे आपा कासारांवरती, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आपा कासारांना फारफार गादीवरती झोपवलं होतं, त्यांचा खूप छळ केला गेला त्यांच्याकडे बदलून घेण्यासाठी, पण ते काय त्याला नमले नाही त्याच्यावरती, त्यांनी तसं काही लिहून दिलं नाही. तर मुळात जी प्रक्रिया असते ती कशी असते की 3rd डिग्री लावून एखाद्या कुठे साक्षीदाराकडनं तुम्ही काही बदलून घेऊ शकता आणि ते पोलीस असतात ते लिहून घेतात, तर त्याला म्हणतात जबानी. जबानी असते, जबानीचा अर्थ असा असतो की जो व्यक्ती असते ती सांगते, ती पोलीस लिहून घेतात, त्याच्या खाली कधीही त्या साक्ष देणाऱ्या व्यक्तीची सही वगैरे काही नसते. नंतर प्रोसिजर अशी आहे, न्यायालयीन प्रोसिजर, की ही जबानी तुम्ही ही साक्ष किंवा ही जबानी तुम्ही कोर्टासमोर सादर करायची असते. कोर्टासमोर सादर केल्यावरती मग नंतर ती व्हॅलिडेट ठरते. केव्हा ठरते? की जेव्हा कोर्टासमोर सुद्धा त्या साक्षीदारांनी सांगितलं हो जे मी लिहून दिले, जे पोलिसांनी लिहून घेतलेलं आहे ते खरं आहे, हे परत त्यांनी रिव्हेरीफाय केलं कोर्टासमोर न्यायमूर्तींसमोर मी कुठल्याही दबावाच्या विना, तर ती साक्ष ग्राह्य धरली जाते. तर मुळात दामले आणि कासार या दोघांच्या साक्षी 1948-49 सालीच न्यायालयासमोर कधी आणल्या गेल्या नाहीत. याचं कारण असं होतं की त्यांना माहिती होतं की ह्यांना इतकं छळ करून ह्यांनी आपल्याला हवं तसं लिहून दिलेलं नाही आहे, आपण सगळं लिहून घेतलेलं आहे, तर उद्या न्यायालयामध्ये गेल्यावरती ह्या लोकांनी पलटी मारली तर आपलं सगळंच बनाबिना सगळं आपलं बिघडून जाईल, ही त्यांना भीती कदाचित असेल म्हणून ते आणलं नाही, किंवा दुसरं काय कारण असेल का आणलं नाही माहिती नाही, पण त्याची जर त्यांना खात्री होती की त्याला हा सपोर्टिव्ह एव्हिडन्स आहे बडगेच्या साक्षीला, तर त्यांनी न्यायालयासमोर का आणला नाही? आता आणला नाही त्यामुळे त्याचे काही जे जबाने असतात त्या पोलीस आर्काईव्हमध्ये त्याच्या पडून राहतात. आणि कपूर आयोगाने जेव्हा सगळे डॉक्युमेंट्स चेक केले, त्या डॉक्युमेंट्समध्ये त्यांना सगळ्या जबान्या दिसल्या आणि त्यांनी त्या कोट केल्या. कोट करणं म्हणजे आयोगासमोर आलेली साक्ष नव्हे. एखादी जुने आर्काईव्हमधले डॉक्युमेंट कोट करणं म्हणजे साक्षीदारांना बोलवून कोट करणं असं नव्हे. आणि कपूर आयोगाने दिगंबर बडगेला मुळात आपल्या कमिशनसमोर चौकशीला का बोलवलं नाही, हाही एक मुद्दा आहे. मनोहर माळगावकर नावाचे एक मोठे पत्रकार होते, त्यांनी पुस्तक पण लिहिलं आहे द मेन हू किल्ड गांधी नावाचं. ते दिगंबर बडगेला सावरकरांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्यांचं रिसर्च करणारा ते भेटायला गेले. त्यांनी विचारलं की तुम्ही जी साक्ष दिलेली आहे सावरकरांना नथुराम गोडसे आणि आपटे भेटायला आलेले होते आणि त्यांनी तो गांधीतेचा प्लॅन वगैरे रचला आणि सावरकर म्हणाले की यशस्वी होऊन या वगैरे असं गांधीतेच्या प्लॅनसाठी वगैरे, तर हे काय आहे, खरं आहे का? तर त्याच्यात स्पष्टपणे दिगंबर बडगेंनी सांगितलेलं आहे की सावरकरांना नथुराम गोडसे आणि आपटे भेटायला गेले होते हे मी बघितलं नाही आणि नथुराम गोडसे म्हणजे त्याला भेटायला गेलेलंच नाही, मी स्वतः सावरकर भेटायला गेलेलो नव्हतो आणि त्यामुळे सावरकर आपटे आणि गोडसेला यशस्वी होऊन या असं काही बोलले नाहीत. म्हणजे जे त्यांनी साक्ष दिली ती साक्ष सगळी त्यांनी आफ्टर 20-30 इयर्स सगळी त्यांनी साक्ष फिरवली. अर्थात ती न्यायालयासमोर नव्हती, ती एका पत्रकारासमोर होती. तर त्यामुळे जे विरोधक असतात की ज्या कपूर आयोगाच्या बळावर सावरकरांना दोषी मानतात, त्यातला हा जो त्यांचा दामले आणि कासार मुद्दा जो उपस्थित करतात तो मुळात एकदम फुसकाबार आहे. कारण त्या लोकांनी मुळात कपूर आयोगचा रिपोर्ट वाचलेलाच नसतो, कारण त्यात कुठेही त्यांची साक्ष झालेली नाही. दुसरा मुद्दा असा की
पर्सनली सावरकरांच्या विचारानुसार सावरकरांचं म्हणणं होतं की कधीही आपण आपल्या स्वकीय विरोधकांना, राजकीय विरोधकांना आपण त्यांची हत्या करता कामा नये. इतकंच काय, ब्रिटिश लोक आपले शत्रू आहेत, तर ते फक्त केवळ आणि केवळ आपले शत्रू आहेत म्हणून कुठल्याही निरपराध ब्रिटिश व्यक्तीला आपण मारता कामा नये. ज्या व्यक्तींनी खरंच आपल्या भारतीयांवरती अत्याचार केले आहेत, अन्याय केलेले आहेत, उदाहरणार्थ रँड होता, रँडचा जेव्हा चाफेकरांनी वध केला तेव्हा ते योग्यच होतं, त्याचा सावरकरांनी पुरस्कार केलेला होता. पण जेव्हा एखादी निरपराध व्यक्ती त्यात मारली गेली त्यांच्या क्रांतिकारांच्या ह्याच्यामध्ये, त्या सावरकरांनी दुःखच व्यक्त केलेलं आहे आणि नक्कीच सांगितले की हे आपण टाळायला पाहिजे. म्हणून सावरकरांचे ब्रिटिश सहकारीसुद्धा होते चळवळीमध्ये, त्यांच्या फ्री इंडिया सोसायटी अभिनव भारतमध्ये. उदाहरणार्थ गाय एल्ड्रेड होते, डेव्हिड गार्नेट होते, हे दोघे जन्माने होते ब्रिटिश, पण त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा होता आणि म्हणून सावरकरांच्या ते सहकारी होते. सावरकर लंडनमध्ये असताना, लंडनमध्ये सावरकर असताना सावरकरांच्या काही सहकाऱ्यांनी ठरवलं की गोखलेंनी, म्हणजे आमदार गोपाळकृष्ण गोखले यांनी काही उलटीसुलटी काही विधानं केली होती लंडनमध्ये असताना, तर ते सहकाऱ्यांनी ठरवलं की पण गोखलेंची हत्या करून टाकू. ते वाटेल तसं बोलत आपले जे प्रेरणास्थान आहेत टिळक किंवा बाकी कोण समकालीन नेते, त्यांच्या विरुद्ध काही ते बोललेले आहेत जहाल मवाळ वादामध्ये. तर तर म्हणून त्यांच्या काही सहकाऱ्यांनी ठरवलं की आपण गोखलेंची हत्या करू. आणि हे जेव्हा सावरकरांना कळालं, त्या सावरकरांनी त्याचा स्पष्टपणे विरोध केला, सगळ्यांना थांबवलं आणि सांगितलं की जरी गोखले आता काही बोलले असले आणि गोखले जरी आपले वैचारिक विरोधक जरी असले, म्हणजे सावरकर हे जहाल होते आणि गोखले हे मवाळ गटातले होते, तर तरीही आपण त्यांची हत्या करता कामा नये. कारण गोखलेंसारखी एक मोठी अर्थशास्त्रज्ञ, इकॉनॉमिस्ट व्यक्ती यांची देशाला आज आणि उद्या आपल्या देशाला खूप मोठी गरज आहे. बरं, गरज असो किंवा नसो, वैचारिक विरोधकांची हत्या करणं निंदनीय आहे. आणि त्याप्रमाणेच सावरकरांनी गांधींच्या हत्येचा सावरकरांनी कायम विरोधच केला होता. गांधींच्या हत्येला सावरकरांनी त्याचा संदेश पण पाठवला होता की आम्हाला दुःख होतं आहे, चुकीचं घडलं आहे वगैरे असं. आणि इतकंच काय, गांधीजी हयात असतानाच गांधीजींनी 1942-43 दरम्यान एक मोठं हे हंगर स्ट्राईक, म्हणजे अन्नत्याग केला होता. उपोषणाला गांधीजी बसले होते आणि तेव्हा त्यांची प्रकृती खूप खालावलेली होती. म्हणून सावरकरांनी लगेच पत्र पाठवलं आणि सांगितलं गांधीजींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जवळच्या की तुम्ही गांधीजींना सांगा की तुम्ही तुमचं उपोषण बंद करा, कारण तुमची प्रकृती खूप खालावत चाललेली आहे. आज देशाला तुमच्या जीवाची अत्यंत आवश्यकता आहे, तर त्यामुळे तुम्ही लवकर हे उपोषण थांबवा. दुसरी गोष्ट अशी की स्वतः सावरकरांनी नथुरामला झापलेलं होतं की नथुरामने एकदा गांधीजींनी काही मंदिरामध्ये जाऊन काहीतरी प्रवचनं दिली होती, ती काही नथुरामला पटली नाहीत, म्हणून त्यांनी बाहेर आंदोलनं केली. तर त्या सावरकरांनी त्याला बोलवून झापलं होतं की जेव्हा आपल्या हिंदू महासभेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये काँग्रेसची लोक येऊन कधी काही गोंधळ करतात, तर तेव्हा त्यांना आपण नावं ठेवतो. तर त्याप्रमाणेच तुम्ही त्यांच्या काही कार्यक्रमात जाऊन गोंधळ घालणं ते निंदनीय आहे. त्यांना जे काय म्हणायचं आहे ते त्यांना म्हणून द्या, तुम्ही वेगळी सभा घ्या, तुम्ही वेगळ्या मंदिरात तुम्ही तुमचे विचार मांडा, पण असं त्यांच्या सभेत जाऊन गोंधळ करणं, हुल्लडबाजी करणं हे आपल्यासारख्या लोकांना अतिशय योग्य दिसत नाही. म्हणजे सावरकरांनी वेळोवेळी नथुरामलाही झापलेला आहे, त्यालाही थांबवायचा प्रयत्न केलेला आहे. बरं, तो हत्या करेल की नाही ह्याची सावरकरांना सुताराम काही कल्पना नव्हती. तसं सावरकर नक्कीच ते थांबवलं असतं, जसं सावरकरांनी त्या गोखलेंची हत्या करणाऱ्या लोकांना थांबवलेलं होतं. त्यामुळे सावरकरांच्या जे विचारांच्या दृष्टीने जो खरा हार्डकोर सावरकरवादी आहे, तो कधीच गांधी हत्येच्या कृत्याचं समर्थन करणार नाही, तो कायचा निषेधच करेल. आणि जसं मगाशी मी म्हटलं की गांधी हत्येसारखा जर मोठा ही कलंक बसला नसता, तर आज नक्कीच सावरकर विचार जास्त त्यावेळेलाच पसरला असता, जो आत्ता जरा थोडासा त्याला काही वाव मिळतो पसरायला या 50 वर्षा 60 वर्षांनंतर, तेव्हाच पसरला असता. आणि कदाचित जो आपल्याला आज एक बलशाली, प्रबळ, समर्थशाली भारत दिसतोय, तो काही तेव्हा दिसला असता. नक्कीच आपण त्याच्याकडे वाटचाल करतोय, पण कदाचित आपण आत्ता मासाचं झालो पण असतो, जर आपण तेव्हा सावरकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्याचा प्रचार प्रसार करून ते आत्मसात केले असते तर त्यामुळे असं मला वाटतं की जन्मठेपेपेक्षा सुद्धा सावरकरांच्या आयुष्यात सगळ्यात दुःखद घटना म्हणजे गांधी हत्या, असं मला वाटेल. आणि त्यावरती जे सावरकरांमध्ये जी लोक आक्षेप घेतात विविध प्रकारे, या सगळ्याचं खंडन शेषराव मोरे यांच्या पुस्तकात केलेलं आहे. माझ्याही पुस्तकाचे स्वतंत्र प्रकरण घेतलेलं आहे. न्यायालयीन निवाडे त्याचे सगळ्याचे कोट केलेले आहेत. सावरकरांचे विचार, नथुराम आणि सावरकरांचे वैचारिक मतभेद, सावरकर आणि गांधीजी यांचे
कसे वैचारिक मतभेद होते, पण वैयक्तिकदृष्ट्या कसं ते एकमेकांची प्रशंसा करायचे, एकमेकांचं कौतुक करायचे. त्यांची लंडनमध्ये असताना त्यांची भेट झालेली होती. गांधींनी सावरकरांच्या वक्तृत्वाचं कौतुक केलेलं होतं. स्वतः गांधीजी रत्नागिरीत सावरकरांना भेटायला आले होते. त्यांनी त्यांचं पहिलं वंदन केलं होतं माई सावरकरांना. त्यांच्या पत्नीला त्यांचं वंदन केलं. का तर त्यांचा त्याग जास्त मोठा आहे. त्याचं दर्शन घ्यायला आलं असं गांधीजींचं म्हणणं होतं माई सावरकरांना. तर अशा वेळोवेळी गांधीजींच्या भेटी झालेल्या होत्या गांधी सावरकरांच्या. आणि गांधीजींनी सावरकरांच्या सुटकेसाठी म्हणजे अंदमानातून सावरकर बंधूंची सुटका करावी याच्याकरता महात्मा गांधींनी यंग इंडियामध्ये 1920 साली अग्रलेख लिहिलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत. तर वैचारिक म्हणजे त्या दोघांनाही तारतम्य होतं की आपण वैचारिक आणि राजकीय विरोधक आहोत, पण वैयक्तिकदृष्ट्या आपण एकमेकांचे शत्रू नाही आहोत. सावरकर कधीही खाजगीमध्ये किंवा ओपनली कायम गांधीजींचा उल्लेख महात्मा असा करायचे, नेहरूंचा उल्लेख कायम पंडितजी असा करायचे. कधीही त्यांनी एकेरी किंवा मोहनदास किंवा मोहन किंवा असं काही गांधी किंवा असं एकेरी किंवा अपशब्द वापरले. त्यांनी कायम त्यांना आदराने आणि अगदी महात्माच आणि नेहरूंना तर कायम पंडितजी यांचा उल्लेख केलेला आहे. आणि पंडित नेहरूंच्या आधुनिक विचारांचं, त्यांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाचं सावरकरांनी कौतुक केलेलं आहे. त्यामुळे जिथे योग्य आहे तिथे त्यांनी कौतुक केलेलं आहे, जिथे अयोग्य आहे, जिथे राष्ट्राला अहितकारक आहे तिथे सावरकरांनी कायमच मग ते गांधीजी असोत, नेहरू असोत किंवा त्याच्या बाकी कोणी स्वकीय कोणीही असोत, सगळ्यांना टीका केलेली आहे. म्हणजे माझ्या हिंदू स्वराज्य पक्षातला आहे पण त्याला मी सोडणार वगैरे असं काही नाही आहे. जिथे राष्ट्राला अहितकारक आहे ते सगळे ठिकाणी सावरकरांनी त्या व्यक्तींवरती टीका केलेली आहे. असं हे सावरकरांनी म्हणजे टीका आणि प्रशंसा करताना तिथे त्यांनी खूप एक प्रकारे छान बॅलन्स सांभाळलेला आहे. अक्षयजी, अजून एक खूप महत्त्वाचा आक्षेप सावरकरांवर आहे की अंदमानाच्या तुरुंगात असताना जन्मठेप भोगत असताना त्या यातनांना कंटाळून सावरकरांनी जे काही केलं होतं त्याच्यासाठी ब्रिटिशांची माफी मागितली, एक माफी पत्र लिहून दिलं. तर त्या आक्षेपाबद्दल आपण काय बोलाल? मुळात सावरकरांचं जे आत्मचरित्र आहे, माझी जन्मठेप, ते ज्यांनी वाचलं त्यांना काही याच्यात काही विशेष काय असं वाटणार नाही. म्हणजे मला स्वतःला त्यात काही विशेष वाटलं नव्हतं. मी म्हटलं अरे हे तर स्वतः सावरकरांनीच म्हटलेलं आहे की मी अशा प्रकारची पत्रं का लिहिली, त्यामागचा माझा दृष्टिकोन काय होता. आणि मुळात फक्त एकटे सावरकरांनीच अशी पत्रं पाठवलेली नाही आहेत. जे तिथे राजकीय बंदिवान होते, राजकीय कैदी होते, त्या सगळ्यांनाच बाय डिफॉल्ट तुम्ही म्हणा अगर न म्हणा तुम्हाला अशा प्रकारच्या पत्रावर सही करूनच तुम्हाला द्यावं लागायचं. उदाहरणार्थ सचिंद्रनाथ सन्याल, नंतर बारिंद्र कुमार घोष, ह्या सगळ्यांनीसुद्धा अशा प्रकार सावरकरांसारखीच तथाकथित क्षमापत्र, माफीपत्र लिहून दिली होती. आणि त्यानंतर त्यांची मुक्तता झालेली होती, पण सावरकरांची मुक्तता झाली नाही. त्यांच्या आधीच सावरकरांना 1921 साली अंदमानातून सोडलं त्यांना शिफ्ट केलं असं म्हणता येईल. आणि म्हणजे सावरकर 1910 ते 21पर्यंत अंदमानामध्ये ॲक्च्युली होते. तर त्या काळामध्ये सावरकरांनी मुळात बॅरिस्टरीचा अभ्यास केलेला असल्यामुळे ब्रिटिशांचे कायदे कानून काय आहे, त्यांचे निर्बंध कसं काय त्यांना माहिती होती. त्यांना हे माहिती होती की एक प्रकारची ही प्रोसिजर असते की ब्रिटिश लोक हे अमनेस्टी पिटिशन किंवा एक अमनेस्टी एक प्रकार त्यांची एक ती सर्व्हिस असते, रिमिशन त्याला आपण म्हणतो, अमनेस्टी रिमिशन म्हणतो. ते त्यांचा तो एक प्रकारे विविध कारणास्तव ते देत असतात. उदाहरणार्थ कधी कुठल्या काही राजाचा काही राज्यारोहण सोहळा झाला, जसा पंचम जॉर्जचा राज्यारोहण सोहळा झाला, त्या त्यांनी बऱ्याचशा कैद्यांना तरी सोडून दिलेलं होतं. मग त्यात कैदीमध्ये सगळे असतात, खुनी, दरोडेखोर, बलात्कारी, क्रांतिकारक म्हणजे राजकीय बंदी सगळे लोक असतात. ते त्यांनी सोडून दिलं होतं. किंवा अजून कुठल्या काही कोणाचा वाढदिवस असेल, कधी काय पहिलं महायुद्ध जिंकलं ब्रिटन, त्याचे आनंद प्रीत्यर्थ, असं विविध कारणास्तव त्यांनी असं काही ते अमनेस्टी रिमिशन त्यांनी सुरू केलेलं होतं. तर ह्या सगळ्यांना सगळं सावरकरांना माहिती होतं. आणि दुसरं सावरकरांचं एक आपण तत्त्वज्ञान बघितलं तर ते असं आहे, म्हणजे सावरकरांचं मूलभूत तत्त्वज्ञान असं होतं की उपयुक्ततावाद. सावरकरांचं म्हणणं होतं की ब्रिटिशांच्या कारागृहामध्ये 50 वर्ष जन्मठेप बोगस सडत पडणं ही माझी देशभक्तीची व्याख्या नाही आहे. कारण माझ्या ह्या देहाचा देशाला काहीतरी ॲक्टिवली काहीतरी उपयोग होणार असेल तरच त्याला काही अर्थ आहे. नुसतं 50 वर्षानुवर्ष कुठल्याही कारागृहात खितपत पडणं ही माझी देशभक्तीची व्याख्या नाही आहे. कारण त्यांनी काही उपयोग होणार नाही आहे देशाला आणि समाजाला. मग त्यापेक्षा काहीही करून इथून बाहेर पडायचं, काही करून म्हणजे काही स्वकीयांशी द्रोह नाही करायचा. कारण सावरकरांना अशी ऑफर दिली ब्रिटिशांनी की तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांची नावं सांगा, कदाचित आम्ही तुमची सगळी शिक्षा माफ करू किंवा तुमची शिक्षा कमी करू. पण सावरकर म्हणाले तुम्ही मला माझ्या सहकाऱ्यांची नावं विचारायची नाहीत. हां, फार तर मी तुम्हाला असं लिहून देतो की यापुढे मी सशस्त्र क्रांतिकार्यामध्ये मी भाग घेणार नाही,
संविधानिक मार्गाने मी सगळ्या माझा लढा लढेन मावाळांसारखा, किंवा राजकारणामध्ये भागच घेणार नाही, असं मी तुम्हाला वाटतं सांगू शकतो, की माझ्या सहकाऱ्यांना मी त्याच्यातून परावृत्त करीन, हे मी करीन. पण माझ्या सहकाऱ्यांची मी तुम्हाला नावं सांगणार नाही, चुगली करणार नाही आणि द्रोह करणार नाही. आणि ही पत्र पाठवून कुठल्याही प्रकारे सावरकरांनी स्वकीयांशी द्रोह केला नव्हता. कारण शत्रूशी खोटं बोलणं, शत्रूचा विश्वासघात करणं, शत्रूला फसवणं, शत्रूच्या डोळ्यात धुळफेक करणं, ह्याच्यामध्ये काहीही गैर नाही आहे. सावरकरांचीच ती सावरकर चाणक्य नीती किंवा कृष्णनीती म्हणता येईल आपल्याला, ती अशी नीती होती. स्वकीयांशी द्रोह करायचा नाही, स्वकीयांशी खोटं बोलायचं नाही, हे तत्त्व होतं, सावरकरांनी पाळलं होतं. आणि म्हणूनच सावरकरांनी त्यांच्या त्या पुस्तकात दिलं होतं की अशा प्रकारची पत्र मी कोट दिली. म्हणजे त्याचा जो मेन गाभा जो आहे, त्याचा मूळ गोषवारा जो आहे, तो त्यांच्या पूर्ण चरित्रात ते दिलेला आहे. पण त्याचा कंटेंट जो आहे, तो कंटेंट आपल्याला जसं भारत शासनाने 1952 का 56 साली त्यांचे हिस्ट्री ऑफ सोर्स मटेरियल ऑफ हिस्ट्री ऑफ फ्रीडम मुवमेंट इन इंडिया असे 3 खंड छापले होते. त्या 3 खंडामध्ये दुसरा खंड जो आहे, दुसऱ्या खंडामध्ये एक सावरकरांवरती विशेष प्रकरण दिलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये त्यांनी तेव्हाच अख्खं पत्र जे लोक आत्ता कोट करतात ते तेव्हाच भारत सरकारने छापलेलं होतं. म्हणजे सावरकर हयात असतानाच ते पत्र सो कॉल्ड मर्सी पिटिशन पब्लिश झालेलं आहे. त्याच्यावरती सावरकरांनी कधी आक्षेप घेतला नाही, सावरकरवाद्यांनी आक्षेप घेतला नाही. आणि तेव्हाही सावरकर विरोधकांना त्यात काही विशेष वाटलं नाही, कारण स्वतः सावरकरांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी दिलेलं होतं. त्यामुळे एक प्रकारे कोणी काही कुठल्या सो कॉल्ड आर्काईव्हमध्ये जाऊन किंवा अभिलेखागारात जाऊन हजारो कागदपत्रांचा अभ्यास करून शोधून काढलेलं वगैरे काही नाही आहे. कारण सावरकरांनी कुठल्या कुठल्या दिनांकाला कधी कधी पत्र पाठवलं या सगळ्याचं लिस्टसुद्धा त्या खंडात दिलेली आहे. त्याच्यावरनं कोणाला काही सर्च करणं इझिली आहे. जसं आता माझ्या पुस्तकामध्ये त्यातलं मी एक त्याचं तथाकथित माफीपत्र कोट केलेलं आहे. पुढच्या आवृत्तीमध्ये त्याची बाकीची पण पत्रं मी कोट करणार आहे. आणि त्यांची सगळी कागदपत्रं आता सगळ्या वाचकांना वाचायला उपलब्ध आहेत. विक्रम संपत यांचा जो पहिला खंड आलेला आहे इंग्रजीमध्ये सावरकरांवरचा, पेंगीन प्रकाशाने ते प्रकाशित केलेला आहे, सावरकर द एकोज फ्रॉम फॉरगॉटन पास्ट, याच्या परिशिष्ठामध्ये सावरकरांची सगळी ही माफीपत्र छापलेली आहेत. म्हणजे कुठल्याही चरित्रकारांनी कधी काही लपवलेलं नाही आहे. आता लवकरच तो इंग्लिश खंड आता मराठीमध्ये अनुवादित होणार आहे, त्याचं पण मी स्वतः भाषांतर करतो आहे, त्यामुळे मराठी वाचकांना ते उपलब्ध असेल. त्यामुळे कोणीही कधीही काही लपवलेलं नाही आहे. आणि जर अख्खं पत्र सापडलं त्यात काही विशेष काही नाही आहे, कारण ते काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, हे सगळ्या सावरकर चरित्र वाचणाऱ्या लोकांना माहिती होतं. आणि ती एक प्रकारे सावरकरांची स्ट्रॅटेजी होती. सावरकरांचं म्हणणं होतं की रणछोडदास आपण श्रीकृष्णाला म्हणतो, पण आपण तरी रणछोडदास श्रीकृष्णाची पण पूजा करतोच का, तर त्यावेळेला ती गोष्ट म्हणजे रणातून पळून जाणं ही तेव्हा अत्यंतिक गोष्ट होती. आणि तेव्हा तो पळून गेल्यामुळे कृष्णाचं जीव वाचू शकला. त्यानंतर तो महाभारतामध्ये पण त्यांनी सहभाग घेतला. पण महाभारत सहभाग घेताना त्यांनी शपथ घेतली होती की हातात शस्त्र घेणार नाही. पण वेळ येताच त्यांनी हातात शस्त्र पण घेतलं. म्हणजे त्यांनी स्वकीयांशी त्यांनी परकीयांशी द्रोह केला. म्हणजे त्यांनी कौरवांशी द्रोह करून स्वकीयांशी द्रोह न करता, पांडवांशी द्रोह न करता वेळ येता शपथ म्हणून त्यांनी शस्त्र हातात घेतलं. सावरकर तेच आहे, मी त्यांना भले काही पण लिहून देईन की मी तुम्हाला मी क्रांतिकार्य करणार नाही वगैरे, पण एकदा मी बाहेर पडलो की काय करायचं ते मी करीन. जसं सावरकरांनी रत्नागिरीमध्ये असताना समाजकार्याच्या बरोबर त्यांच्यावरती गुप्तचरांची पाहत असूनसुद्धा सावरकरांनी गुप्त कार्य केलेलं होतं. ते कसं कसं कोणाबरोबर काय काय केलं हे डिटेल अगदी पुस्तकात दिलेलं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर सावरकरांना वासुदेव बळवंत गोगटे जे पुण्याचे होते, नंतर पुण्याचे महापौर पण झाले, ते त्यांना त्यांच्या बालपणी सावरकरांना भेटायला गेले होते. त्यांनी त्यांना स्पष्ट विचारलं की मला पण तुमच्या क्रांतिकार्य करायचं आहे, कसं करू किंवा काय करू. तर सावरकर म्हणाले की तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, तुम्हाला नचिकेळकरांसारखं वृत्तपत्रात अग्रलेख लिहित बसायचं आहे का तुम्हाला भगतसिंगासारखं मोठं काहीतरी क्रांतिकार्य करून हौतात्म्य पत्करायचं आहे, किंवा एक काहीतरी ॲक्च्युअली रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं आहे. आणि ते तुम्ही ठरवा. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, हे चांगलं हे वाईट असं माझं म्हणणं नाही. नचिकेळकरांचा एक मार्ग आहे, भगतसिंगाचा एक मार्ग आहे, दोन्ही स्पृहणीयच आहेत. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. त्याप्रमाणे गोगटे पुण्यामध्ये आले, त्यांनी विचार केला, त्याच्यात चिंतन केलं आणि मग ठरवून नंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजचे जे शिक्षक होते म्हणजे हॉटसन, त्याच्यात त्यांनी गोळी झाडली. आणि म्हणून त्यांचं नाव त्याच्यावर असं पडलं हॉटसन गोगटे म्हणून. त्यांच्या चरित्राचं नाव पण तेच आहे, हॉटसन गोगटे. स्वतः त्या गोगट्यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये हा प्रसंग मेन्शन केलेला आहे की माझं हॉटसनवरती हल्ला करण्याची माझी प्रेरणा
सावरकरांनीच मला दिलेली होती. ती कशी दिली त्यांनी मांडलेलं आहे. असे विविध बरेचसे क्रांतिकारक आहेत की ज्या सावरकरांनी प्रेरणा दिली. सावरकरांचा जो ग्रंथ होता 1857 ऑफ म्हणजे स्वातंत्र्य समर जो ग्रंथ त्यांचा आहे, त्या पुस्तकांनीच बऱ्याच लोकांना नंतर प्रेरणा दिली. भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला हरदयाळ, म्हणजे लाला हरदयाळ, मादाम कामा, भगतसिंग आणि बोस या त्यांनी तर त्याच्या रिप्रिंट, त्याच्या आवृत्त्या काढलेल्या आहेत. म्हणजे बोसांनी त्याची आवृत्ती काढली आहे, भगतसिंगने त्याची आवृत्ती काढलेली आहे, लाला हरदयाळ त्याची अमेरिकेत आवृत्ती काढलेली आहे, मादाम कामा त्याची फ्रान्समध्ये आवृत्ती काढलेली आहे. तिचं रिप्रिंट केले सगळी पुस्तकं. म्हणजे एक प्रकारे ती क्रांतिकारकांची भगवद्गीता असं म्हणता येईल एक प्रकारची. तर त्यामुळे सावरकरांनी हे त्यांचं क्रांतिकार असं सुरू ठेवलेलं होतं. ते कधी म्हणजे सावरकरांचं एक म्हणणं होतं बेसिक की तुम्ही काहीही करा, इथून बाहेर पडा. इथून बाहेर पडल्यानंतर मग तुम्ही वाटेल ते तुम्ही शपथ म्हणा, तुम्ही वचनभंग करा. म्हणजे आपल्याला एक प्रकारे कसं असतं की आपल्याला एक शिकवलेलं होतं शत्रूशी खरं बोला. पण शत्रूशी खरं बोलताना आपण स्वकीयांशी द्रोह करायचा का नाही हे सांगितलेलं नसतं. त्यामुळे ज्या समाजामध्ये आपण असं शिकवतो की शत्रूशी खरं बोला, त्या समाजाला शत्रूचा द्रोह करणं हे थोडंसं जरा प्रश्न अवघड असतं. पण जे खरंच सावरकरवादी आहे, ज्यांना खरंच सावरकरांचं वाद किंवा सावरकर नीती ज्यांना माहिती आहे, त्यांना ह्यात काही विशेष असं आहे असं मला वाटणार नाही. आणि सावरकरांनी माफीपत्र पाठवली ना पाठवली हा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे. कारण स्वतः सावरकरच सांगतायत की मी अशा प्रकारची पत्र दिलेली आहेत. त्यामुळे मग कोणी त्यांनी माफीपत्र का मागितली असा आक्षेप घेणं आणि एखाद्याने त्यांनी माफीपत्र लिहिलं नाही असं मांडणं हे दोन्ही चुकीचं आहे. कारण स्वतः तो पत्र लिहिणारा कर्ता मनुष्यच म्हणतोय की मी असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मग विरोधकांनी आक्षेप घेणं किंवा त्यांच्या भक्तांनी सांगणं की त्यांनी लिहिलंच नाही, या दोन्ही गोष्टी तसा काही अर्थ नाही आहे. तर सावरकरांचं तुम्ही वाङ्मय वाचलं तर वेळोवेळी ठिकठिकाणी कॉम्प्रोमाइज करणं किंवा एक दोन पाऊल पुढे घेणं जेणेकरून आपण मोठी झेप घेऊ शकू हे आपल्याला नीती दिसून येते. आणि त्याप्रमाणेच सावरकरांनी त्यांच्या आयुष्याची सगळीच वाटचाल केलेली आपल्याला दिसते. ज्या वेळेला जसं काय करणं आवश्यक आहे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे माफीपत्र हा काही फार मोठा इश्यू नाही आहे. म्हणजे ज्यांना सावरकर नीती समजलेली नाही आहे त्यांच्याकरता आता फार मोठा असू शकेल. अक्षयजी, सावरकरांवरती अजून एक आक्षेप म्हटला जातो, तो म्हणजे गांधीजींच्या भारत छोडो मोहिमेमध्ये सावरकरांनी सहभाग नाही घेतला किंवा असं म्हटलं की त्यांचा विरोध होता या गोष्टीला. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? पहिली गोष्ट अशी की भारत छोडो जेव्हा आंदोलन ठरलं की त्याची घोषणा केली महात्मा गांधींनी आणि नंतर काँग्रेसनी, तेव्हा सावरकरांनी त्यांच्यापुढे 3 अटी ठेवल्या होत्या की माझ्या काही 3 अटी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भारताची अखंडता, कुठल्याही प्रकारे फाळणी होता कामा नये भारताची, हिंदूंना त्यांचे नागरी अधिकार मिळायला पाहिजेत आणि तुमचं नक्की प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे, कसं कुठे काय आहे, अशा अजून बऱ्याचशा काही मोजक्या त्यांनी अटी ठेवलेल्या होत्या. पण त्यातल्या कुठल्याही अटींना काँग्रेसकडनं किंवा गांधींकडनं काही रिस्पॉन्स आला नाही. किंवा काँग्रेसनी आणि महात्मा गांधींनी जर त्यांना खरंच तो लढा देशव्यापी सर्वव्यापी करायचा होता, सगळ्या राजकीय पक्ष सगळ्या लोकांच्यात सहभागी व्हावं असं वाटत होतं सामान्य माणसाने, तर स्वतःहून त्यांनी सावरकरांनी अशा अटी ठेवल्यावरती मग त्या अटी मान्य असोत नसोत हा मुद्दा वेगळा. पण तुम्ही म्हणताय की तुम्ही या आमच्या अटी मान्य केल्यात तर आम्ही सगळे हिंदुत्ववादी किंवा हिंदू समाज पक्ष ह्यात अधिकृत ह्याच्यात सामील होऊ आणि तुम्हाला पाठिंबा किंवा ॲटलिस्ट बाहेरून का होईना तुम्हाला पाठिंबा देऊ, विरोध तरी करणार नाही. तर ॲटलिस्ट गांधींनी किंवा काँग्रेसने त्यांना असं भेटून सांगायला हवं होतं की बाबा ठीक आहे तुमच्या अशा अटी आहेत, याचा विचार करू आपण, किंवा ह्याचा अटींचा अर्थ काय आहे, किंवा काही निगोशिएट करणं म्हणतो आपण, चर्चा करणं म्हणतो आपण, अशा कुठलाही प्रकारचा प्रयत्न गांधी आणि काँग्रेसकडून झाला नाही. त्यामुळे सावरकरांना कुठल्याही प्रकारचा त्याच्यातनं फीडबॅक न आल्यामुळे मग सावरकरांनी घोषणा केली की जेव्हा क्रांतिकारक चळवळी करत होते तेव्हा काँग्रेस आणि गांधींनी सांगितलेलं होतं की हा मार्ग जो आहे क्रांतिकार्याचा तो आम्हाला पसंत नाही, त्यामुळे या कार्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर नाही आहोत. आणि शक्य देखील त्यांनी त्याचा विरोध पण केलेला आहे की हे म्हणजे त्याचा त्यांनी निषेध केलेला आहे, विरोध म्हणजे निषेध केलेला आहे असा. तर आता जेव्हा हा चले जाओ चळवळ तुम्ही जी उभारताय तो मार्ग आता आम्हाला हिंदुत्ववाद्यांना किंवा हिंदू सभेच्या लोकांना चुकीचा वाटतो आहे, म्हणून आम्ही हा मार्गाला विरोध करतो आहे, हा आम्हाला मार्ग पटत नाही आहे किंवा ही वेळ अयोग्य आहे, आम्हाला पटत नाही आहे. जसं तेव्हा तुम्ही त्याचा विरोध केला क्रांतिकार्याचा, तर तुम्ही केल्यामुळे काँग्रेस ही किंवा गांधी हे काही भारतद्रोही
किंवा स्वातंत्र्य ज्यांना नकोच होतं, स्वातंत्र्यद्रोही किंवा ब्रिटिशांचे पाठीराखे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्ही भारतवादी आहोत, स्वातंत्र्यवादी आहोत, आम्ही ब्रिटिशांचा विरोध करतो, पण आम्हाला हा मार्ग मान्य नाही आहे. आमचा मार्ग मवाळ मार्ग आहे, संविधानिक मार्ग आहे. तर तेव्हा तुमचं म्हणणं मान्य केलं. तर तसंच तुम्ही आता आमचं म्हणणं मान्य करायला हवं की चले चळवळीला आमचा विरोध आहे. ह्याचा अर्थ आम्ही काही भारतद्वेष्टे, ब्रिटिशांचे पाठीराखे, ब्रिटिशांचे पेरलेले हस्तक असे आम्ही काही नाही आहोत. म्हणजे तुम्ही म्हणाल तेव्हा त्या मार्गाने आम्ही जायचं आणि तुमच्या आमची फरफट करून घ्यायची, हे आम्हाला मान्य होणार नाही. आणि त्याच्या पलीकडे सावरकरांनी म्हणणं होतं की आता हा जो पिरियड आहे, त्या दुसरं महायुद्ध सुरू होतं, नेताजी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना ही आसाम मार्गे भारतावरती किंवा अंदमानमध्ये भारतात तिथे येऊन तिथे त्यांचं काही त्यांच्या सेनेची भारतात एंट्री होऊ शकते असं एक सगळी चिन्ह दिसत होती. तर अशा वेळेला भारताने चलेजाव चळवळीचा आंदोलन उभं करणं हे सगळ्याच दृष्टीने चुकीचं ठरेल. त्यात सावरकरांनी असं म्हटलेलं होतं की काँग्रेसचा ठराव तसा आहे, मी जर कोट केलं आहे माझ्या तर काँग्रेसच्या हिस्ट्री ऑफ काँग्रेस मधून आम्ही कोट केलेला आहे. काँग्रेसची मागणी काय होती, तुम्ही निघून जा पण तुमचं सैन्य तुम्ही इथेच ठेवून जा. म्हणजे ज्या सैन्याच्या बळावरती ब्रिटिशांनी हा भारत आपला देश आपल्या गुलामगिरीमध्ये आपल्या अधिपत्याकडे ठेवलेला होता, त्या सैन्यालाच तुम्ही इथे राहा सांगताय म्हणजे आणि तुम्ही निघून जा म्हणजे हे तसं बेसिक लॉजिक काहीच नव्हतं. म्हणजे समजा ती ब्रिटिश लोकं देखील निघून गेली तरी त्यांचं आधिपत्य सैन्याच्या रूपाने का होणार राहणारच आहे. बरं, एकीकडे तुम्ही सावरकरांच्या सैनिकीकरणाला विरोध करता, एकीकडे म्हणता की नाही बाकीचे जे जर्मन आणि इटलीची जो त्यांचा जो पक्ष होता त्या पक्षांनी भारतावरती चीन जपान मार्गे आक्रमण करून भारतीयांना रस्त्यात ढकलू नये म्हणून त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला सैन्य हवं आहे म्हणून सैन्य तुम्ही तिकडे ठेवून जा. म्हणजे थोडक्यात सैन्याची काहीतरी महत्त्व होतं आणि ते महत्त्व होतं म्हणून सावरकरांचं म्हणणं तुम्ही सैनिकांना म्हणजे सैन्यामध्ये भारतीय लोक शिरले तर स्वतः भारतीय लोकच भारतीय लोकांचं संरक्षण करू शकतील. मग अशा वेळेला आपल्याला इतर सैन्याची मदत घ्यायची गरज पडणार नाही. आणि मग अशी जी घोषणा आपण तुम्ही करताय की क्विट इंडिया बट कीप युअर आर्मी हिअर असं ते वाक्य इंग्लिशमधलं मूळ वाक्य, ह्या गोष्टीचा तसा त्याला काय अर्थ नव्हता. आणि त्या सावरकरांनी मोठी घोषणा केली ती की सावरकर मोठे दूरदर्शी व्यक्तिमत्व होतं. त्याचं म्हणणं की भारत छोडो ह्याची परिणती भारत तोडोमध्ये म्हणजे क्विट इंडिया विल बिकम अ स्प्लिट इंडिया. नंतर ते खरं ठरलं, दुर्दैवाने ते खरं ठरलं. कारण ती जी वेळ होती एकंदरीत सगळ्या घटना बघता नेताजी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना येणार होती, दुसरं महायुद्ध अगदी पेटलेलं होतं, इथून कदाचित जपान किंवा जर्मनी सेना पण भारतात आक्रमण करू शकत होती. तर अशा वेळेला ब्रिटिशांना इकडनं हकललं गेलं असतं तर एक प्रकारे तो एक वेगळा व्हॅक्यूम तयार झाला असता. तर त्या व्हॅक्यूम मग जपानने तो किंवा जर्मनी साम्राज्यात पादाक्रांत केला असता. तर ब्रिटिशांनी जशी आपली हालत केली त्याच्यावर वाईट हालत त्यांनी आपली केली असती. त्याचं उदाहरण आपल्याला दिसून येतं अंदमानमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आले, त्यांनी तो सगळ्यात पहिला भाग त्यांनी जो मुक्त केला तर तो अंदमानचा भाग होता. तो भाग मुक्त केल्यावरती की त्यांनी अंदमानची जेलमध्ये जाऊन ते सगळ्यांना तिकडच्या आपल्या हुतात्म्यांना सगळ्या राजबंद्यांना तिकडच्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी सगळ्यांनी त्यांनी वंदन केलं, त्यांना श्रद्धांजली वाहिली, आदरांजली वाहिली. आणि नंतर काही कारणास्तव बोसांना तिकडनं माघार घ्यावी लागली. त्याची विविध कारणं होती. जपानची वेळेस मदत नाही मिळाली, त्यांना शस्त्रास्त्र कमी पडली आणि नंतर तो भाग ऑटोमॅटिकली जपानी सहाय्य केलेला असतं म्हणजे जपानी लोकांच्या ताब्यामध्ये आला. आणि नंतर जपानी लोकांनी तिथे भयंकर आणि अतिप्रचंड अत्याचार केले. तुम्ही आजही तिथे अंदमानला गेलात तर तिथे तुम्हाला सगळी लोक सांगतील की ब्रिटिशांच्याहून जास्त आणि अनन्वित अत्याचार अति बलात्कारसुद्धा जपानी लोकांनी केलेले आहेत. म्हणजे सावरकरांचं म्हणणं की ती एक प्रकारे व्हॅक्यूम क्रिएट होईल. म्हणजे सावरकरांनी थेट काही सांगितलं नव्हतं, सावरकरांचं एक म्हणणंच हे होतं. मधीचा अर्थ असा होता की एक ती व्हॅक्यूम क्रिएट होईल ब्रिटिश गेल्यानंतर. ती व्हॅक्यूम क्रिएट होईल की मग त्याच्याऐवजी ती की जपानी किंवा जर्मनी आले तर तुम्हाला चालणार आहे का? मग ते व्हॅक्यूम क्रिएट होऊ नये म्हणून आमचं म्हणणं असं नाही आहे की ब्रिटिशांनी इथे राहावं. आमचं म्हणणं की ही वेळ अयोग्य आहे आणि ही वेळ आणि अशी ही वेळ ही जी व्हॅक्यूम क्रिएट होऊ देऊ नये याच्याकरता भारतीय लोकांनी लवकरात लवकर सैनिकीकरणाचा पुरस्कार करून सैन्यात आपण गेलो तर तो व्हॅक्यूम क्रिएट न होता उद्या ब्रिटिश गेल्यावरती जपान, जर्मनी, रशिया कुठलाही देश भारतात कधी आक्रमण करू शकणार नाही आणि तो व्हॅक्यूम आपण भारतीय लोकच भरून काढू. हा त्याचा पाठचा त्यांचा हेतू होता आणि दुर्दैवाने तो बऱ्याचशा लोकांना कळला नाही. आणि फक्त सावरकरांचा त्याचा विरोध नव्हता, अशा बऱ्याचशा काही संघटना आणि व्यक्ती होत्या त्यांचाही चलेजावला विरोध होता. पण फक्त सावरकरांनाच टार्गेट केलं जातं त्याचं कारण आपल्याला माहितीच आहे की
ती एक प्रकारे सावरकरांना सावरकरांचं हिंदुत्व किंवा सध्या एक हिंदुत्वाला एक प्रकारे चांगले दिवस आहेत, तर त्या हिंदुत्वाला हरवायचं असेल तर ते हिंदुत्वाची पायाभरणी, त्याचा पाया, त्याचं रूट कोण आहे, ते सावरकर आहे. सावरकरांवरती आपण समजा हल्ले सतत केले, आता तो वृक्ष जो आहे हिंदुत्वाचा तो काही कोसळून पडेल असं विरोधकांची खेळी आहे. म्हणून त्यामुळे सतत ते सावरकरांवरती असे आक्षेप आणि आरोप करत असतात. तर अक्षयजी, आता आपण जी काही आक्षेप आहेत सावरकरांचे, जे आपण पुस्तकात डिटेलमध्ये लिहिलेत, तर आमच्यासाठी तुम्ही खूप सोप्या शब्दात आणि एकदम छान सांगितलेत. तर ह्या पुस्तक लिहिण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली आणि हे पुस्तक लिहिण्यासाठी आपण तयारी काय काय केली? जेव्हा सावरकरांचं तथाकथित माफीपत्र हे जेव्हा आक्षेप सुरू झाले, म्हणजे याची सुरुवात झाली होती मला वाटतं जेव्हा सावरकरांची तैलचित्र संसदेमध्ये लावलं गेलं, त्यानंतर एक प्रकारचा जो गदारोळ सुरू झाला की सावरकर माफी मात्र होते. पण तेव्हा मी तसा फार लहान होतो, त्यामुळे इतका अभ्यास करणं, समजणं इतकी समज नव्हती. पण नंतर जेव्हा गेले एक 3-4 वर्षापूर्वी पुन्हा सावरकरांचा विषय राजकीय पटलावरती विविध पटलावरती आला आणि सावरकर हे माफीवीर होते, सावरकर हे गांधी हत्येमध्ये हत्यारे होते, असे हा मुद्दा सुरू झाला. तेव्हा मग मी हळूहळू सावरकरांचा माझं वाचन सुरूच होतं आधीपासून, पण या विषयाच्या अनुषंगाने मी वाचन करत गेलो, की ह्याचे संदर्भ शोधत गेलो त्यांच्या वाङ्मयात. जसं मगाशी म्हणालो की सचिंद्रनाथ सन्याल यांनी पण अशा प्रकारचं पत्र लिहिलेलं होतं, असं संदर्भ फक्त वाचलेला होता. मग त्यांचंच चरित्र शोधलं मी, तो प्रसंग वाचला, बाकीचे उतारे वाचले, अजून त्यांचे सहबंधियांचे, असं एक प्रकारे पुस्तक लिखाणासाठी एखादा लेख लिहिण्यासाठी विविध अनुषंगाने विविध अँगलने आपल्याला अभ्यास करावा लागतो. असा मी अभ्यास साधारणतः एक 5 वर्षापूर्वी सुरू केला आणि 3 वर्ष अभ्यास कंप्लीट केला. आणि नंतर अभ्यास केल्यानंतर मग आधी मी 2-3 लेख लिहिलेले होते माफीपत्र, गांधी हत्या विषयावरती. मग त्याच्यात अजून 13 लेखांची भर घातली आणि त्याचं मग पुस्तक तयार केलं. साधारणतः 3 वर्ष संशोधन आणि साधारणतः 6 महिने ते वर्षभर लेखन हा कालावधी मी त्यासाठी घेतला. आणि मला ह्याच्यामध्ये खूप संशोधनात्मक लिहिण्यासाठी मग मी इतका वेळ घेतला, कारण संशोधन करायला जसा फार वेळ लागतो. मी काही त्यांच्या समयची कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत आर्काईव्हमध्ये, ती मी वाचली. त्यांची चरित्र त्यांच्यावर लिहिली, त्यांच्या समकालीन लोकांनी त्यांच्यावर काही कमेंट्स केलेले आहेत, किंवा जसं मी मगाशी म्हटलं की त्यांचे सहकारी होते, त्यांचे काही चरित्र असतील, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणी काही प्रसिद्ध केल्या, पण ते पुस्तकाली दुर्मिळ आहेत, मिळत नाहीत. मग ती मिळवणं काही बराचसा कालावधी गेला. तर नवीन काही शोध लागले, नवीन काही कागद इतर अभ्यासकांना सापडलेली होती. जसं आता मी म्हणालो की विक्रम संपत यांनी बरंचसं रिसर्च केलं आहे लंडनमध्ये जाऊन, तर त्यांच्या पुस्तकाचं मग मला नंतर, आता तोपर्यंत माझं पुस्तक प्रसिद्ध झालेलं होतं, पण ते पुस्तक आल्यानंतर मग माझ्या सुधारित आवृत्तीमध्ये त्यातले काही नवीन शोध जे आहेत ते त्यांचा संदर्भ देऊनच मी ते कोट केले. आणि सतत मी माझं पुस्तक अपडेट करत असतो प्रत्येक आवृत्तीमध्ये. तर 3 वर्ष आणि हे केल्यानंतर माझा त्यात मेन असा उद्देश असा होता की सावरकरांचे जे आक्षेप आहेत त्याच्यावर फोकस करून त्याचं फक्त वास्तव मांडायचं. आणि ते वास्तव मांडताना कुठल्याही प्रकारे त्यांचे इतर राजकीय विरोधक महात्मा गांधी, नेहरू यांनाही कुठल्या प्रकारे त्यांच्याबद्दल काही चुकीचं किंवा निंदनीय किंवा द्वेषात्मक मांडणी करायची नाही. कारण सावरकरांत जसे मला प्रिय आहेत तसेच मला गांधी, नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस हे सगळेच मला प्रिय आहेत. सगळ्यांच्या देशभक्तीबद्दल मला आदर आहे. ते एकमेकांचे वैचारिक आणि राजकीय विरोधक होते हे मलाही मान्य आहे, पण प्रत्येकाची आपापली मतं होती. एकमेकांचे ते वैयक्तिक संबंध त्यांचे स्वतः चांगले होते संबंध. आणि सावरकरांना मोठं दाखवताना मला कुठल्या प्रकारे गांधी, नेहरू किंवा पटेलांना लहान दाखवायचं नव्हतं. म्हणजे सावरकरांची रेष मोठी करण्यासाठी मला गांधी, नेहरूंची रेष लहान दाखवायची नव्हती. मला सावरकरांची रेषच वेगळी करायची होती. त्यात तुलना नको होती मला एक प्रकारे. तसं मी माझ्या प्रस्थानामध्ये म्हटलेलं आहे की गांधी आणि नेहरूंशी बद्दलची जी काही ह्याच्याबद्दल त्यांची जी काही मतभेदाची वाक्य आहेत ते मी कोट केलेली आहेत, कारण शेवटी हा इतिहास आहे, हा असा मांडावा लागतो. पण त्याचसोबत त्यांचे जे काही त्या लोकांचं एक कशी त्यांचं काही पटत होतं, त्यांचे विचार चांगले होते, जुळणारे होते, तेही मी कोट केलेले आहेत. आणि त्यांच्याविषयीचे एखादी कुठलं विरोधी वाक्य कोट करताना किंवा सावरकरांचा मुद्दा सांगता त्यांच्या वाक्य मला कोट करावं लागलं, तर ते कोट करताना मी नम्र मतभेद नोंदवलेले आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांच्याबद्दल अनादर व्यक्त केलेला नाही आहे. तर एक प्रकारे ॲकॅडेमिक, संशोधनात्मक आणि वाद प्रतिवादपेक्षा
आक्षेपाला वास्तव मांडून असं मला ते पुस्तक हवं होतं. कुठल्याही प्रकारे भक्तिमय किंवा विरोधकांनी असं का म्हटलं, तुम्ही असं म्हणू करू शकता वगैरे अशा प्रकारची भाषा न वापरता अकॅडमिकली त्याचा टोन मेंटेन करून मी हे पुस्तक लिहिलं आणि सुदैवाने त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. 1.5 वर्षात जवळजवळ त्याच्या 10 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये. जसं भाषांतरही आता लवकरच प्रकाशित होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. आणि मला असं वाटतं की सावरकर असो किंवा अजून कुठलंही व्यक्तिमत्व असो, गांधी, नेहरू असो, त्यांच्याबद्दल चरित्र लिहिताना किंवा त्यांच्याबद्दलच्या अशी काही मांडणी करताना त्यांच्या विरोधकांना लहान दाखवायची गरज नसते. आणि जे तटस्थ अभ्यासक किंवा अकॅडेमिक जो अभ्यासाची आपल्याकडे वानवा आहे आणि विशेष करून राईट विंग किंवा हिंदुत्ववादी लेखकांमध्ये किंवा अभ्यासकांमध्ये जी खूप मोठी वानवा आहे ती पोकळी मला असं वाटतं की खूप मोठी पोकळी आपल्याकडे होती. एक इंटेलेक्च्युअल आपल्याकडे लॅक ऑफ इंटेलेक्च्युअलिझम आपल्या जो आहे किंवा इतिहासकार हा नेहमी एकतर डार्क असतो, ब्लॅक असतो किंवा व्हाईट असतो, असा शेडमध्ये रंग लावतो. एकतर तो चांगला असतो खूप, तर तो एकदम वाईटच असतो, म्हणजे द्वेषात्मक लिहिणारा असतो. ग्रे शेडमध्ये म्हणजे तटस्थ राहून दोन्हीकडच्या बाजू समसमान काढून त्याचा मग जे काय निष्कर्ष आहे तो वाचकांना सोपवायचा किंवा तुम्हाला जो वाटेल तो निष्कर्ष तोही पुराव्यासकट मांडायचा. ही जी एक परकीय विशेष करून लोकांची, परकीय अभ्यासकांची जी वृत्ती आहे जी आपण आत्मसात खरं करायला हवी होती. म्हणजे परकीय लोकांकडनं, परकीयपेक्षा मी असं म्हणेन की पाश्चात्य लोक असं म्हणेन, परकीयपेक्षा पाश्चात्य अभ्यासकांकडून जी आपण वृत्ती एक्सेप्ट करणं खरं गरजेचं होतं, तर ते एक्सेप्ट न करता आपण बाकी नको त्या गोष्टी एक्सेप्ट करत गेलो त्यांच्या. तर ही जी वृत्ती ही आहे की अकॅडमिकली ती मला असं वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये जी कमतरता आहे ती अजूनही कमतरता आहेच, तर ती भरून काढण्याचा एक छोटा प्रयत्न मी या निमित्ताने केला आहे. सावरकरांचा माझा अनायसे अभ्यास होता, त्यात मी त्याला अभ्यासाची रिसर्च मेथॉडॉजीचा उपयोग करून एक वेगळ्या प्रकारचं वैचारिक पुस्तक सादर मी केलं. आणि त्या वैचारिक पुस्तकाला मला असं वाटतं की इतका चांगला प्रतिसाद मिळणं हे मला असं वाटतं की खरंच चांगली, म्हणजे आपला वाचक जो आहे तो खरंच त्यांना जाणून मी थोडक्यात सावरकरांविषयी तटस्थ लोकांना आणि मुख्यतः हे पुस्तक विरोधकांसाठी मी लिहिलेलंच नाही आहे. जे सावरकर भक्त आहेत त्यांना माहिती सावरकर असं काही करणार नाही की सावरकरचे आक्षेप खोटे आहेत, पण जे तटस्थ आहेत, जे कुंपणावरचे आहेत, त्यांना खरंच सावरकरांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांचा असा भ्रम झालेला आहे, त्या लोकांसाठी ही पुस्तक लिहिलेलं आहे की त्यांचा भ्रम दूर करून त्यांना सावरकरांच्या विषयीचं खरं वास्तव मांडणं हा त्याचा मागचा उद्देश आहे. खूप छान. ॲक्च्युली म्हणजे तुम्ही जेव्हा सांगत होते तेव्हा मला जाणवत होतं की हे फक्त सावरकरांशी रिलेटेड नसून जे कोणी इतिहासाचा अभ्यास करतात किंवा ज्यांना आवड आहे त्यांनी कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे इतिहासाचा अभ्यास करताना हे देखील आम्हाला समजलं. माझा अजून एक प्रश्न आहे की सावरकरांचा, जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं की विज्ञानवाद होता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ईश्वराचं काय स्थान होतं? त्यात सावरकरांचे पण असं मला वाटतं की आयुष्याचे 2 टप्पे मी असे मांडीन या संदर्भातले. सावरकरांनी त्यांची जी शपथ घेतली स्वातंत्र्याची ती त्यांनी त्यांच्या घरातल्या अष्टभुजा देवीसमोरच घेतली. म्हणजे ही सुरुवातही त्यांच्या मूर्ती पूजा, देव इथूनच सुरुवात केली. त्यांचं प्रसिद्ध काव्य जयोस्तुते त्यांनी भारतमाता या रूपात तिला कल्पिलेली आहे ती. आणि कधीही म्हणजे तेव्हा अंदमान पूर्वीचे सावरकर जे आहेत ते थोडेसे आपल्याला आस्तिक किंवा मूर्तीपूजा किंवा एक प्रकारे देवीचं स्तोत्र किंवा भारतमातेचं स्तोत्र, भारतमाताचं स्तोत्र त्यांनी कायम त्यांच्या आयुष्याच्या मृत्यूपर्यंत कायम पाहिलं, तो मुद्दा वेगळा आहे. पण देवीच्या रूपात कल्पना म्हणजे आपल्या देशाला हे त्यांनी कायमच केलेलं होतं. पण आस्तिकता असं ॲक्च्युली म्हणू तर त्या आस्तिकता अंदमान पूर्व काळात जास्त दिसून येते. अंदमानोत्तर काळात सावरकरांनी मला असं वाटतं की एकंदरीत सगळ्या आपल्या हिंदू समाजाचा अभ्यास करताना दिसून आलं की अति भोळेपणा, अति देवभोळेपणा याच्या पायी आपल्या देशाचं आणि समाजाचं खूप नुकसान झालं आहे. त्यामुळे मग त्यांनी त्यांची आस्तिकता सावरकरांनी थोडीशी विचारातनं मांडणी बंद केली. पण वैयक्तिकदृष्ट्या सावरकर हे मला असं वाटतं आस्तिकच असावेत, ठाम विधान करता येणार नाही. कारण सावरकरांची काही वैचारिक त्यांची काही गोष्टी बघितल्या तर त्यातून सावरकर अज्ञेयवादी होते असं दिसतं. निधर्मी होते किंवा नास्तिक होते असं नक्कीच म्हणता येणार नाही.
काहीचं कारण असं की नास्तिक म्हणजे आपण आता त्याची व्याख्या कशी करतो याच्यावर डिपेंड आहे, की फक्त देवावर श्रद्धा नाही म्हणून नास्तिक म्हणायचं का कुठल्याच गोष्टीवर श्रद्धा नाही असं म्हणायचं, असं आहे. आता मुळात श्रद्धा जर नसेल तर त्यात व्याख्येत सावरकर बसणार नाही, कारण सावरकरांची त्यांच्या देवावर आपलं त्यांच्या देशावर श्रद्धा होती. म्हणजे देशभक्ती ही एक प्रकारची श्रद्धाच असते. तुम्ही देशावरती प्रेम करत असाल, तुम्ही त्याची भक्ती करत असाल तरच आणि तरच तुम्ही देशभक्त असता. आणि तुम्ही देशभक्त असता म्हणून तुम्ही स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेऊन भारत स्वतंत्र झाला पाहिजे किंवा ॲटलीस्ट आपला समाज स्वतंत्र झाला पाहिजे याच्यात तुम्ही जगाला लढत असता. म्हणजे तुमचं काही एक ध्येय असतं की समाज स्वातंत्र्य, देश स्वातंत्र्य किंवा माझ्या बांधवांना काही त्यांचे अधिकार मिळवून देणं, मग ते हिंदू असोत, पूर्वास्पृश्य असोत, कोणी असोत. म्हणजे ह्याच्याकरता एक प्रकारची श्रद्धा लागते. तर त्या श्रद्धेच्या दृष्टीने म्हणालात तर सावरकर नास्तिक अजिबात नव्हते. अज्ञेयवादी होते असं म्हणता येईल. मी फक्त त्यांचं आपण लिखाण बघितलं तर सावरकर अज्ञेयवादी होते असं म्हणता येईल. पण त्यांचे काही समकालीन लोक, त्यांच्या जवळचे व्यक्ती ह्यांची काही तुम्ही गोष्टी किंवा त्यांची काही आठवणी बघितल्या तर असं म्हणता की सावरकर हे आस्तिकच होते. पण त्यांनी आपली आस्तिकता लोकांना दिसू नये जेणेकरून आपला भारतीय समाज, हिंदू समाज विशेष करून हा जो देवभोळा आहे तो त्याच्या आहारी जाऊन आपल्या परत राष्ट्राचं नुकसान करून घेऊ नये ह्याच्यासाठी सावरकरांनी त्यांचे जे आस्तिक विचार स्वतःजवळच ठेवले, त्यांनी कधी प्रकट केलं नाही. सावरकरांच्या मुलाचं जे पुस्तक आहे आठवणी अंगाराच्या, त्यात सावरकरांनी त्या त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या वडिलांनी कधीही देवाची पूजा केली नाही, मूर्तीला नमस्कार केला नाही. फक्त ते त्यांची पत्नी म्हणजे माई सावरकर म्हणजे विश्वा सावरकरांची आई जेव्हा पूजा करायचे तेव्हा ते फक्त ते एक मानवभाव आहे, ते फक्त बसायचे, फक्त ते बघायचे काय करतायत वगैरे. पण दुसरा असा मुद्दा म्हणता येईल की सावरकर हे स्वतः आध्यात्मिक होते असं काहींचं म्हणणं आहे. तर मी म्हणेन की आध्यात्मिक होते ते, कारण त्या आध्यात्मिक किंवा योगशास्त्र आपण म्हणू त्याला, त्या बळावरच सावरकरांनी अंदमानातला छळ ते सहन करू शकले. योगशास्त्र किंवा पतंजली योगसूत्र असे त्यांचा स्वतःचा अभ्यास होता. नंतर त्याची सर्वोच्च अवस्था जी असते योगशास्त्रातली त्याला म्हणतो आपण कुंडलिनी जागृतीचा अनुभव घेणं, तो ते स्वतः अनुभव घेतलेला होता सावरकरांनी. म्हणजे त्यावेळेचे फक्त 2च असे राजकीय व्यक्तिमत्व नेते होते की त्यांनी कुंडलिनी जागृतीचा अनुभव घेतला. ते म्हणजे पहिले म्हणजे अरविंद घोष, दुसरे म्हणजे सावरकर. बाकीची व्यक्ती होती सगळी ती लोकं राजकीय नव्हती, बाकी सगळे धार्मिक लोकं किंवा आध्यात्मिक लोकं होती. राजकीय व्यक्ती 2च फक्त होते. त्यात दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की अरविंद घोषांनी जेव्हा कुंडलिनीचा अनुभव घेतला त्यानंतर अरविंद घोष राजकारणात पूर्णपणे निवृत्त झालेले होते. पण सावरकरांनी कुंडलिनीचा अनुभव घेऊन सुद्धा सावरकर राजकीय व्यक्तिमत्वच शेवटपर्यंत राहिलेले होते. हा त्याचाच विषय होता. सावरकरांचं म्हणणं की अध्यात्म योग ह्या गोष्टी तुमच्या वैयक्तिक गोष्टी आहेत, त्याच्यावर तुम्ही तुमच्या समाजाची आणि राष्ट्राची उभारणी करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सावरकर हे आध्यात्मिक होते पण अध्यात्मवादी नव्हते. त्यांनी अध्यात्माचा कधी पुरस्कार केला नाही. त्यांनी त्यांचं जे काही योगक्रिया करायचे, ध्यान करायचे ते वैयक्तिक त्याच्या खोलीत बसलेले असताना कोणी नसताना गुपचूपपणे सावरकर करायचे. असे सावरकरांचे जे स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांच्या आठवणीमध्ये दिसून येतं. किंवा असं दुसरं त्यांची आता नुकतंच त्यांची सून आहे सुंदराताई सावरकर म्हणजे विश्वास सावरकरांच्या पत्नी, त्यांच्या आठवणीमध्ये आपल्याला एक उल्लेख सापडतो की सावरकरांची नात, मला वाटतं जर मी चुकत नसेल तर तिचं नाव होतं विदुला बहुतेक. त्यांची विदुला नाथ जी होती ती एकदा खूप आजारी पडली तिच्या लहानपणी, खूप लहान असताना, आणि तिला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. तर ते ड्युरिंग दॅट पिरियड सावरकर खूप अस्वस्थ होते, घरात एरझाऱ्या मारत, त्यांनी खाल्लं पिल्लं नव्हतं वगैरे. आणि नंतर ती बरी होऊन जेव्हा घरी आली बरी, तर तेव्हा त्यांच्या सुनेने ते म्हणाले, अरे ती विदुला घरी येते ना तिची दृष्ट काढ. जर सावरकर इथे विज्ञाननिष्ठ, विज्ञानवादी, नास्तिक, निधर्मी सगळं सोकॉल्ड असते तर त्यांनी आपल्या मुलीची दृष्ट काढायला सांगितली असती का, हा पहिला मुद्दा. तर हे त्यांनी का सांगितलं, ते एक प्रकारची आपण म्हणतो की पूर्वापार आलेली आपली समजूत, श्रद्धा, आणि ह्यात गैर काही नव्हतं. कारण दृष्ट काढण्याने ते चूक का बरोबर हा मुद्दा नाही आहे, त्यातून भारतीय समाजाला काही कुठल्या प्रकारचा तोटा होणार नव्हता. आणि सावरकरांचं असं आपण आयुष्य बघितलं तर सावरकरांनी देव कधी नाकारला नाही आहे. त्यांचं म्हणणं ठीक आहे, मला आत्ता मान्य नसेल की मी नमस्कार करणार नाही, माझ्या काही थिंकिंग आहेत, पण समाजाचं त्या दृष्टीकोन काही एकीकरण होणार असेल तर त्याचा वापर करून घेऊन मी समाजाकरता काही चांगल्या गोष्टी करायला सुद्धा तयार आहे. म्हणजे जे सावरकर समाजामध्ये देवभोळ्यापणा दिसू नये म्हणून स्वतःचे आस्तिक विचार थोडेसे दडवून ठेवत होते, त्याच सावरकरांनी याच त्यांच्या देवधर्माचा त्यांनी त्यांच्या समाजकार्याकरता उपयोग केला आहे. उदाहरणार्थ ज्या हळदी कुंकू समारंभ, जे स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात संक्रांतमध्ये वगैरे, त्याचा वापर सावरकरांनी
अस्पृश्यता निर्मूलन करण्याकरता केलेलं आहे. सावरकरांनी अखिल हिंदूंचं हळदी कुंकू केले, ज्याच्यात स्वतः माई सावरकर सगळ्या जातीच्या स्त्रिया एकत्र जमायच्या आणि त्या एकमेकांना हळदी कुंकू, जेणेकरून त्या एकत्र बसतील, एकमेकांना स्पर्श करतील, म्हणजे स्पर्शबंधीची बेडी तुटेल आणि एक प्रकारे स्त्रिया एकत्र आल्या की त्यानिमित्ताने त्यांचं आपापलं कुटुंब पण त्या एकत्र येऊन, म्हणजे एक असं आपण म्हणतो की घरातली एक स्त्री शिकली की अख्खं कुटुंब शिकतं. तर एखाद्या स्त्रीला पटलं की अस्पृश्यता पाळणं हे खूप चूक आहे, गुन्हा आहे, तर ती अख्ख्या कुटुंबाला पटवून देऊ शकेल की आपण असं करता कामा नये वगैरे. दुसरी गोष्ट अशी की सावरकरांनी स्वतःच्या मुलाची कधी मुंज केली नाही, स्वतःच्या मुलाचं त्यांनी कर्मकांड करून काही लग्न लावून दिलं नाही. पण त्या सावरकरांनी जेव्हा धाकरस कुटुंब जे होतं रत्नागिरीमध्ये, ते काही 2-3 पिढ्यापूर्वी ख्रिश्चन झालेलं होतं, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला हिंदू व्हायचं आहे. मग सावरकरांनी त्यांना हिंदू करून घेतलं त्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या दोन्ही मुलींची सावरकरांनी त्यांच्या स्वतःच्या मित्राशी लग्न लावून दिलेली होती. कारण त्यांनी सांगितलं तर मित्रांनी की आम्हाला अशा शुद्धीकृत एखाद्या व्यक्तीशी लग्न करायला मिळेल तर आम्हाला आमचा जो विचार आहे समाजकार्याचा तुमच्यासोबतचा, त्यात आम्हाला असं बळ मिळेल, म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक उदाहरण आम्ही घालून देऊ. म्हणून सावरकरच्या 2 परिचयातल्या व्यक्तींशी सावरकरांनी त्यांचं अगदी प्रॉपर कर्मकांड करून वैदिक पद्धतीने त्यांची लग्न लावून सावरकरांचं कन्यादानसुद्धा केलेलं होतं. पण म्हणजे का, ह्याचं कारण असं होतं की जेणेकरून त्या शुद्धीकृत कुटुंबाला समाज एक्सेप्ट करेल. मग समाजाने एक्सेप्ट करण्यासाठी ज्या गोष्टी धार्मिक विधी करणं गरजेचं आहे, तर त्यांनी वापर केला. सावरकरांनी सत्यनारायण पूजा, झुणका भाकर सत्यनारायण समारंभ, एक सावरकरांचे सहकारी होते अनंत हरी गद्रे, त्यांनी हा सगळा उपक्रम सुरू केला होता की सत्यनारायण पूजा करायच्या ऐवजी झुणका भाकरचं नैवेद्य दाखवायचं सत्यनारायण पूजेला, आणि जेणेकरून ते गरिबांचं खाणं आहे आपण असं म्हणतो की ते कोणालाही परवडू शकेल. म्हणजे प्रत्येकालाच काही दूध घालून शिरा करणं वगैरे शक्य नसतं, म्हणून सोपा पदार्थ अगदी प्रत्येक सामान्य व्यक्तीला परवडेल असा. त्यांनी जेव्हा हा उपक्रम सुरू केला तेव्हा सावरकरांनी त्याला पाठिंबा दिला होता. आणि स्वतः गद्रेचं जे काही वाक्य आहे की त्यांचं काही चरित्र आहे, त्यात त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की या झुणकाभाकर सत्यनारायण पूजेला ची प्रेरणा हे सावरकरच आहे. म्हणजे जो उपक्रम तो धार्मिक प्रतीक का असोनात, ज्यांनी समाजाला फायदा होतोय, तो सावरकरांनी कायमच त्याचा वापर करून समाजाचा एकत्रीकरण वापर केलेला आहे. पण तीच प्रतीकं जेव्हा समाजाला घातक ठरलं असं मला वाटलं, तर त्यांनी योग्य ठिकाणी त्याचं त्यांनी त्याचा प्रचार प्रसार करणं बंद करून फक्त वैयक्तिक ह्याच्यामध्ये मर्यादित ठेवली होती. पण त्यामुळे ठाम विधान करता येणार नाही की सावरकर अज्ञेयवादी होते का आस्तिक होते, पण आस्तिक होते ह्याच्याकडे सावरकरांचं माझ्यासाठी त्याचा कल जास्त झुकतोय असं म्हणावं लागेल. अंदमानात असताना त्यांच्यावर खूप अन्याय झाले आणि सुरुवातीला जसं तुम्ही म्हणाले की ते खूप आस्तिक होते, त्यांच्या काव्यातनं वगैरे पण आपल्याला समजतं. तर एक जनरल ट्रेंड असतो की आपल्याला जेव्हा काही कठीण प्रसंग येतो त्यावेळेला आपण जास्त भक्तिशीर होतो, भक्तिमार्गाला लागतो, देवदेव करायला लागतो. तर असं काय घडलं की असे प्रसंग आयुष्यात आल्यानंतर सावरकरांचं ते वागणं बदलून ते थोडेसे आस्तिक त्यांनी कमी झाले? तर असं काय सावरकरांच्या व्यक्तिमत्वात होतं किंवा विचारांमध्ये होतं? नाही, असं डिपेंड्स. आता एखाद्या व्यक्तीमध्ये कुठली व्यक्ती, आता माझं असं पर्सनल मत आहे की कठीण प्रसंग आल्यावरती एक तर मनुष्य देवभोळा होतो, देवाच्या आहारी जातो, नाहीतर तो एकदम नास्तिकच होतो. त्याचा देवाचा विश्वास उडतो की अरे तुझी इतकी वर्ष भक्ती मी केली आणि तू माझ्यावरती असा कठीण प्रसंग आणला, तू दगडाचा देव आहेस, तुला मग तो काही नावं ठेवायला लागतो आणि तो पुन्हा नास्तिक होतो. म्हणजे साधारणतः हिंदू मन किंवा हिंदू समाजाचा अभ्यास करा असं दिसून येतं की मनुष्य नेहमी हे एक टोक किंवा ते एक टोक निवडतो. काही लोकांचं टोक असतं देवभोळेपणा करणं, त्याच्या आहारी जाणं, एखाद्या साधू महाराज किंवा बुवाच्या किंवा देवाच्या आहारी, किंवा पूर्णपणे नास्तिक होणं. त्याला मग त्यांना पूर्णपणे की अरे ज्या देवाचा मी त्याला इतके वर्ष पूजा केली, त्यांनी माझ्यावरतीचा प्रसंग आणला, म्हणजे देव जगात नाहीच आहे असं म्हणणं. असं तर त्याच्यामध्ये असं मला वाटतं की सावरकरांनी कुठलंही टोक न गाठता त्याचं मध्य हे केला. आधी सावरकर आस्तिक होतेच, त्यांच्या आस्तिकपणावर त्यांनी कधी असं नंतर टिंगलटवाळी केली नाही किंवा त्यांनी दुसरं टोकही त्यांनी कधी निवडलं नाही की बाबा आता आम्ही देवाला नावं ठेवणं किंवा तुझं आता मी एवढी पूजा केली तुम्हाला काही मिळून द्या, असं ते सावरकरांमध्ये इतकी संकट आली पण कधी सावरकरांनी देवाला नावं ठेवणं असं काही प्रकार केला नाही. सावरकरांनी म्हटलं की माझी थिंकिंग प्रोसेस चुकली होती, ती मी आता करेक्ट करतोय. सावरकरांचा मोठा खूप छान निबंध आहे, विश्वाचा देव आणि माणसाचा देव, किंवा 2 धर्मात 2 शब्दात 2 संस्कृती. ह्यातून सावरकरांचं आपल्याला जी वैचारिक थॉट प्रोसेस जी चेंज झालेली ती आपल्याला कळेल. सावरकरांनी देवाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये ते अपडेट करत गेले. म्हणजे सावरकर इथे पण सावरकरांची विज्ञाननिष्ठ प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. असं
धन्यवाद अक्षयजी. आज आपण इकडे आलात आणि सावरकरांचा आक्षेप, त्यांच्यावरती झालेले आक्षेप त्याचं खंडन पण केलं आणि आम्हाला सावरकरांबद्दल असलेल्या आमच्या प्रश्नांची पण खूप चांगली उत्तरं दिलीत. तर त्याबद्दल धन्यवाद. मी सर्वांचाही धन्यवाद की राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनल आणि तुम्ही सगळ्यांनी मला ही संधी दिली उपलब्ध करून दिली आणि माझे विचार इतक्या विस्तृतपणे मला मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुम्हाला सर्व सहकाऱ्यांचेही खूप खूप धन्यवाद. तर हे होते सावरकर अभ्यासक अक्षय जोग, ज्यांच्याकडून आपण आज सावरकरांवरील आक्षेप आणि त्याचं वास्तव याची माहिती घेतली. तर अशाच अनेक वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येऊ. त्यासाठी बघत राहा राष्ट्रसेवक. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.